न्यूमरोलॉजी आणि हिंदू धर्म यांचं काही रिलेशन आहे? शाहरुख खान 0 हो गया था. पठाण मध्ये 2 A टाकले, काय झालं? ॲनिमलचा बेरीज येतोय नंबर 6 वर, रिलीज केली आहे ऑन हिज लकी डेट नंबर 1. यू सॉ द मॅजिक. काय आहे 2 नंबर 3 नंबर आणि हे कसं कॅल्क्युलेट केलं जातं? तर धोनी ऑल्सो बिकेम धोनी बिकॉज ऑफ 7 ट्रॉफीज. मुंबई इंडियन्सला आमच्या सांगितल्यानंतर गोल्ड ऍड करा, एक पण ट्रॉफी नव्हती. आज मला वाटतं 5 झालेली आहे. की मिलियनर्स डू नॉट बिलीव्ह इन ॲस्ट्रोलॉजी, बिलियनर्स बिलीव्ह. भावाला कन्सल्ट करून त्यांनी जिओची टायटल टाकली, पण जिओमुळे वर्ल्डमध्ये टॉपमध्ये गेले आहेत. अंधश्रद्धा कसं बोलतात तुम्ही? देवाला बघितलंय, जिजसला बघितलंय की अल्लाला बघितलंय की तुम्ही गणपतीला बघितलंय? तर कुठल्या नंबरला कुठला सोलमेट असतो हे कळू शकता? एक पण सीट नाहीये आता त्यांच्याकडे कोल्हापूरमध्ये बीजेपीची. ते बिग बॉस बनवून बसले आहेत दिल्लीमध्ये. राहुल गांधीची सगळ्यात मोठी चूक एक आहे, हार्वर्डमध्ये जाऊन शिकलाय जेव्हा त्याला दिल्लीमध्ये बसून पॉलिटिक्स शिकायला पाहिजे. नमस्कार मंडळी, मी श्रीराज चव्हाण, दॅट ऑड इंजिनियर, तुमच्या सगळ्यांचा लाडका मित्र. मंडळी, आजचा टॉपिक ना लय खतरनाक इंटरेस्टिंग आहे, न्यूमरोलॉजी. मित्रांनो, न्यूमरोलॉजी म्हटलं की नंबर्स, नाव आणि कलर. मित्रांनो, ह्या 3 गोष्टी आपलं आयुष्य बदलू शकतात. काय वाटतं तुम्हाला? हाच प्रश्न मला पण पडला होता. म्हणून आजचा टॉपिक आहे ना खूप जास्त इंटरेस्टिंग आहे, कारण की ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आज मिळणार आहे. आणि आपल्याला ह्या प्रश्नांची उत्तरं द्यायला श्वेता जुमानी मॅम आल्यात, ज्यांचे क्लायंट शाहरुख खान पासून ते सगळे दिग्गज लोक आहेत. मी जास्त सांगणार नाही, तुम्हाला पॉडकास्टमध्ये कळणारच आहे. चला, लय काय बोलत नाही, चालू करू. चला, लावा सेटअप. हा पॉडकास्ट वगैरे होत राहील. माझा ना पर्सनल प्रश्न आहे, मला ना ती सोलमेट अजून भेटली नाही, पण भेटेल काय हा पॉडकास्ट वगैरे झाल्यावर? सोलमेट कसं शोधायचं माहिती आहे? कसं दिसते, किती कमवते, कितीची सॅलरी आहे, काय नाही बघायचं. बर्थडेट क्या है, अच्छा, बर्थडेट तेरे साथ मॅच हो गया, शी इज योर सोलमेट. ते सगळ्यांना कळेल ना? हा, सगळ्यांना तेच सांगायला तर सगळ्यांना आले सांगू बाई. आपण. सगळ्यांना सांगायला आली. हे लाव स्वरात सेटअप चालू करू. आता ह्यासाठी मी पॉडकास्ट करतोय खरं तर. सीन 1, शॉट 1, टेक 1, ऍक्शन. आज एवढं लकी फील करतोय ना मी, की असलं भारी वाटतं. आजचा पॉडकास्टच वेगळा आहे आणि इयर एंड होत आहे आणि त्यात असं काहीतरी ब्लास्ट करायचे. सुरुवात ब्लास्टनी झाली, त्यात एंड पण ब्लास्टनी करतोय. सो वेलकम मॅम. आणि खरंच काय प्रश्न विचारू असं झालंय, खूप खूप गोष्टी आहेत मनात. सो सुरुवातीला पहिल्या प्रश्नाने आपण सुरू करू की न्यूमरोलॉजी म्हणजे नक्की काय आहे? ते भारतातच होतं, म्हणजे इंडियाचं आहे का ते कुठून तरी वेगळ्या संस्कृतीतून आलं आहे? आणि ह्याचं काय सायंटिफिक आहे का हे मायथॉलॉजिकल वगैरे आहे? सगळ्यात पहिली गोष्ट आहे की नंबर्सपेक्षा खरं कोणतीही गोष्टी नाही आहे. 3+3 नेहमी 6 होणार. बरोबर. असं नाही की आज आमचं दाल तडकामध्ये मीठ जास्त झालं, कमी झालं, टेस्टी, आज टेस्टी नाही, असं काही नाही आहे. सूरज भगवानची गॅरंटी नाही आहे रोज निघणार की नाही, पावसाची गॅरंटी नाही आहे, बरोबर. पण नंबर्सची फुल गॅरंटी आहे. बरोबर. दे डोंट गो रॉंग. सो इट इज सायंटिफिक. कुठून स्टार्ट झालं? आमची कंट्रीने 0 दिलेलं आहे, तर कुठून स्टार्ट झालं? इंडियन. हां, पण इंडियामधूनच स्टार्ट झालं. पण लाईक ऑलवेज सगळं गोष्टी दाबून दाबून सांगायचं नाही, ह्याला सांगू नको, ये मंत्र सबको बताओ मत, तर ते दाबून गेली होती. बर. आणि माझे पप्पा बन्सीलाल एम जुमानीनी त्यांचं पण कसं तरी झालं, भगवानने काय केलं माहीत नाही, टाईमपाससाठी बुक उचललं आणि त्याच्यामध्ये 35 वर्ष पप्पांचे गेले. सगळे न्यूमरोलॉजीचे जितके पुस्तक होते वाचून टाकले. मी लकी होती, त्यांच्या मांडीवर बसून बसून सगळं शिकली. कधी शिकली माहीत नाही. माझे फ्रेंड्स 6 स्टँडर्डमधून मला सांगतायत की तू तभी से हमको पकाती है, ये कलर मत पहन, वो कलर मत पहन, 8 नंबर अच्छा नहीं है, सॅटर्डे अच्छा नहीं है. पण मला नाही वाटत मी मला आठवण नाही आहे मी कधी स्टार्ट केलं. हे इंडियात म्हणजे कधीपासून, म्हणजे न्यूमरोलॉजीचा पास्ट काय आहे? 5000 इयर्स पुराणी सायन्स आहे. पण 2000 पासून जो जोर पकडलं आहे, माझे पप्पा आणि मम्मीची लग्न झालेलं 26 जानेवारीला. 26 म्हणजे 8. माझे पप्पा होते केप्रिकॉन, म्हणजे 8. त्यांची पूर्ण बर्थडेट बेरीज केली तर आली 8. लग्न केलं 8ला आणि अशी वाट लागली त्यांची, 35 वर्षासाठी वाट लागली. बर. 1 रुपया कमावलं नाही, 3 मुलं, आणि ते एक काला मत पहनो, ये मत करो. आणि तेव्हा सगळे हसायचे की कमाता धमाता तो कुछ है नहीं और इतना सुपरस्टिशियस है.
पण 35 वर्ष पप्पा मम्मींचे ॲनिव्हर्सरीचे संपले त्याच वर्षी रिलीज झाली कहो ना प्यार है. बरं. आणि फर्स्ट 2 वीक्स तुम्ही जाऊन चौकशी करा. फर्स्ट 2 वीक्स कहो ना प्यार है वॉज नॉट अ हिट. जसंच पप्पा मम्मीची ॲनिव्हर्सरी गेली सडनली ही पिक्चर बूम झाली आणि तेव्हापासून आजपर्यंत तुम्हाला माहिती आहे ऋतिक रोशनची दॅट इज द बेस्टेस्ट मूवी टिल टुडे. किती मूवीज वॉर झाली काय झाली. इनफॅक्ट आता फायटर पण चांगली होणार आहे. सो वी आर एक्सपेक्टिंग गुड रिझल्ट्स फ्रॉम दॅट मूवी. त्याच्यामध्ये 3 केप्रिकॉन्स आहे. दीपिका पदुकोण, ऋतिक रोशन अँड अनिल कपूर, तिघे केप्रिकॉन्स आहे. सो दे विल डू अ गुड मूवी. बट कमिंग टू दिस, तर माझ्या पप्पांनी हे पुस्तक वाचून पुस्तकमध्ये नाही लिहिलेली वस्तू पण पप्पांनी शिकून टाकली. ओके. अँड मग त्यांचे फरत नथानी फ्रेंड होते. ही वॉज क्लोज टू, ही वॉज अ प्रोड्युसर. तर दिल से दाखवली पप्पांना की बोलो ये पिक्चर कैसे जाएगी. पप्पा सेट सुपर फ्लॉप. तो म्हणतोय काय बोलतोय, शाहरुख खान, गुलजार, AR रहमान, तू कसं बोलतोय फ्लॉप जाएगी. आणि तेच झालं. कुछ कुछ होता है पप्पाला दाखवली, पप्पा सेट सुपरहिट. दिलवाले दुल्हनिया, पप्पा सेट सुपरहिट. तर त्या माणसांनी पप्पांचं पहिले खूप सारे एक्झाम घेतले आणि मग पप्पांना एक टायटल आणून दिली कहो ना प्यार है. पप्पा सेट 2 दिन नहीं चलेगी. पप्पांना नाही माहीत होतं की कोण आहे. तो बोला बता बंसी अभी क्या करूँ. तो पप्पा ने बोला नाम में 1 डालो A एक्स्ट्रा एंड प्यार में डालो 1 एक्स्ट्रा एंड यू नो द हिस्ट्री. मग आली एकता कपूर. हे कोण आहे बाबा माणूस, डबल A. शी सुपरस्टिशियस, यू नो दॅट. सो तिने पप्पांना शोधून काढलं. देन पूर्ण सिलसिला सुरू झालं. क्योंकि सास भी कभी बहू थी, कहाणी घर घर की, सगळं केप असणं. अँड देन सो मेनी अदर, जैसी जैसी कोई नहीं. म्हणजे ते लिस्ट तर एंडलेस आहे. आमची TV सिरियलची लिस्ट. देन फिल्म स्टार स्टार्टेड कमिंग टू अस. माझा भाऊ संजय बी जुमानी टेक ओव्हर केलं. पप्पा बन्सीलाल एम जुमानी, बॉम्बे ऑफिसमध्ये संजय बी जुमानी स्टार्ट झालं. अँड देन आय स्टार्टेड इन पुणे माय ऑफिस. तर इट्स अ नेवर एंडिंग स्टोरी. आणि नंबर्स आर नेवर एंडिंग, इन्फिनिट आहे ना, तुम्हाला माहिती आहे. तसंच आमची जर्नी असणार आहे इन्फिनिट. एकता कपूर तुम्हाला माहिती आहे त्या दिवशीपासून आजपर्यंत तुम्ही कोणती रॉंग इन्फॉर्मेशन त्यांच्याबद्दल ऐकली आहे. हॅज शी फॉलन एनिवेअर, हॅज शी हॅड एनी लॉसेस, एनी रॉंग थिंग्स. इनफॅक्ट शी इज द ओनली वन हू हॅज गॉट अस द एमी. आणि मी लास्ट इयरच्या प्रिडिक्शनमध्ये सांगितलं होतं लुक आउट फॉर एकता कपूर अँड शाहरुख खान. कोणाला माहीत नव्हतं पठाण काय करणार आहे, जवान काय करणार आहे, डंकी काय करणार आहे, कोणाला माहीत नव्हतं. तेव्हा आम्ही लास्ट डिसेंबरमध्ये सांगून टाकलं की हे वर्ष शाहरुख खान इज गोइंग टू गिव्ह यू अ हॅट्रिक. तुम्ही माझी यूट्यूबवर व्हिडिओ जाऊन बघू शकतात. डिसेंबर एंडमध्ये मी सांगितलं मॅजिकल इयर फॉर शाहरुख खान, ही इज गोइंग टू गिव्ह यू हॅट्रिक. आणि ते खरं झालं. वा. सो मॅम तुम्ही आत्तापर्यंत न्यूमरोलॉजी हिस्ट्री सांगितली, वडिलांची सांगितली, भावाची सांगितली, पण तुम्ही कसे या फील्डमध्ये आले आणि तुम्ही नक्की काय करता. जादू. हा, मी तर म्हणतो की काय आहे तुमच्याकडे, का लोक थांबलेत मला श्वेता जुमानी मॅमला भेटायचंय. काय आहे नक्की, तुम्ही काय करता. लक ही खूप मोठी गोष्ट आहे. मेहनत गधा पण करतो. सगळे लोक मेहनत करतात, कोण नाही करत. बरोबर. पण जोपर्यंत तुमच्याकडे लक नाही आहे तोपर्यंत तुम्ही काही करू शकत नाही. सो आई बिलीव, पहले बोलते थे मेहनत करो, बट आई से मेहनत करो, करना ही है, बट लक इज़ व्हेरी इम्पॉर्टंट. मी ह्या वयात किती मेहनत करते, शाहरुख खान ह्या वयात किती मेहनत करतो, अमिताभ बच्चन ह्या वयात किती मेहनत करतात. पण एव्हरीबडी हॅज टू हॅव लक बाय इट्स साईड. सो मी काय करते, साधारण मनुष्याला असाधारण करून टाकते. जसं मी स्वतःला केलं. मी खूप साधारण होती, मला बोलायला यायचं नाही, एवढं आजकाल मी कॉन्फिडन्सनी बोलते. पण आय बिलीव्ह इन माय सायन्स. आय हॅव सीन रिझल्ट्स. 20 वर्ष कंप्लीट झाले मला. सो आय हॅव सीन की एक मनुष्य मोटरसायकलवर होता, आज तो संजय घोडावत झालेला आहे. धनंजय माडिक सर तर खेर मोटरसायकलवर नव्हते, ते ऑलरेडी खूप मोठे माणूस होते. पण आज एक पण सीट नाही आहे आत्ता त्यांच्याकडे कोल्हापूरमध्ये BJPची. पण ते बिग बॉस बनवून बसले आहेत दिल्लीमध्ये. ते तुमचे क्लायंट आहेत. हां. आणि असे 100 लोक आहेत, मला नाव पण आठवण नाही आहे. पण छोटे मोठे मुलं. आता एकाला मी सांगितलं स्पोर्ट्स इज गुड फॉर यू. तो मुलगा 16 वर्षाचा होता. तो म्हणतो मैंने कभी कोई स्पोर्ट्स नहीं खेला. आता परवा त्यांचं मेसेज आलं, अंडर 19मध्ये रनिंगमध्ये ही केम फर्स्ट
मॅडम थँक्यू तुम्ही स्पोर्ट्स सांगितलं. म्हणजे ते 14 वर्षाचा मुलगा कधी ग्राउंड नाही बघितलं, आता मी सांगितलं आणि अंडर 19चं ट्रॉफी घेऊन आला. वा. माझे किती आहे मला नाव आठवत नाही आता. सो मेनी पीपल हॅव ब्रॉट इंडिया. साई भैरव एक आहे, इंडियासाठी त्यांनी त्या 5वी क्लासचं मुलाला मी स्कूलमधून काढलं आणि फुल टाईम टेनिसमध्ये टाकलं. बापरे. आणि आई वडिलांचं बघा की ते मला किती सपोर्ट करतात. ओके मॅडम हम निकाल देंगे स्कूल में से. अब त्यांनी तुम्ही सांगितल्यानंतर त्यांनी शाळेतून काढलं आणि स्पोर्ट्समध्ये टाकलं. फुल टाईम टेनिस. आणि तिकडे असतो 1-2 तास रोज अभ्यास, ते लोक पण शिकवतात, बट नॉट नॉर्मल स्कूल, राईट. टेनिस. आणि ही टर्न्ड आउट टू बी इंडियाज फर्स्ट अँड ओनली अंडर 14 टेनिस चॅम्पियन. हे कसं शिकलं तुम्ही? इंटरनॅशनल टेनिस अवॉर्ड इंडियासाठी अंडर 14. आता अंडर 14 आमचे मुलं काय करतात? अभ्यास. बरोबर. एक आमचा गेला घेऊन आला, 10 जाणार, 10 लोक घेऊन येणार. आम्ही इंडियन लोक कुठे मागे कुठेच नाही आहे. आमचा सुंदर पिचाई तिकडे जाऊन बसलेला आहे आणि तसेच 100 लोक आहेत, सगळ्यांना माहिती आहे व्हॉट इज इंडिया. बट स्पोर्ट्समध्ये आम्ही टाकत नाही. बरोबर. आणि स्पोर्ट्समध्ये सगळे लोक नाही जाऊ शकत. मी तर नाही जाणार बाबा स्पोर्ट्स ग्राउंड, आणि माझं लांबचं पण नाता नाही आहे, बिकॉज आय एम अ डिफरंट नंबर. एव्हरीथिंग डिपेंड्स ऑन युअर नंबर. एकदा तुम्ही 9 नंबर्सला बघितलं, एकदा त्यांची स्टडी केली, तो एकदम क्लिअर होऊन जाते. जसं मसाला, सगळे मसाल्यांचं वेगवेगळं टेस्ट आहे ना, सेम आहे का? नाही. तसंच करेला पण इम्पॉर्टंट आहे, मिरची पण इम्पॉर्टंट आहे. खायला कडू आहे, पण सगळ्यांना माहिती आहे करेला आपल्या पोटासाठी किती चांगलं आहे, अँड वी शुड ईट टू किल द जर्म्स. पण आता हे तुम्ही जे सांगताय सगळं, ती सुरुवात तुम्ही कशी केली आणि तुम्ही ह्याच्यामध्ये कशा आला? म्हणजे बॅकग्राऊंड तर होतच, पण तुम्ही हे डेव्हलप कसं केलं स्किल? काय हे इनबिल्ट होतं तुमच्याकडे? हां, नंबर 2 आहे मी माझ्या पप्पांसारखं. बरं. आणि इंडियाचे आता नाही आहेत, बेजान दारूवालाजी, बिगेस्ट नोन फेमस ॲस्ट्रॉलॉजर, ते पण नंबर 2 होते. सो 2 नंबरचे लोक अकल्ट सायन्सेसमध्ये ऑलरेडी चांगले असतात. सो पप्पा, मी तुम्हाला सांगते ना, एक माझे पप्पा आणि माझी एक टीम होती, भाऊ बहीण आणि मम्मीची एक टीम होती. बरं. आणि माझे भाऊ पण ही स्वतः मानतोय की मी कधी बिलीव्हच नाही केलं हे सगळं. आय नेव्हर बिलीव्ड. ही इज अ नंबर 3. ओके. कधी बिलीव्ह नाही केलं. सो तरी पण आज तो एवढा मोठा न्यूमरोलॉजी झालेला आहे, बिकॉज नाव ही नोज इट इज अ फॅक्ट, इट इज लॉजिक. खूप लोकांना लॉजिक पहिले पाहिजे, बाबा इसका पहिले आन्सर दो हमको. बरोबर. आणि खूप माझ्यासारखे आहेत, ओके वी बिलीव्ह इन एव्हरीथिंग, सुपरस्टिशियस म्हणा, काही पण म्हणा. पण सगळ्यात मोठी गोष्टी होती माय लव्ह फॉर माय फादर. सो पप्पा माझे जे पण म्हणायचे, आय यूज्ड टू बिलीव्ह हिम. अँड सगळं काय जे मी आजपर्यंत शिकलेली आहे, 90% इज माय फादर. बाकी जे मदरली क्वालिटीज आहे, ॲज अ ह्युमन बिईंग क्वालिटीज आहे, ते सगळं माझ्या आईने मला शिकवलं. बट फादर हॅज टॉट मी अ लॉट. कारण खूप 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 गोष्टी आम्ही करायची त्यांच्याबरोबर. अँड ही हॅज बीन ट्रबल्ड बाय हिज फॅमिली, बाय लाईफ, रिलेटिव्स, ब्रदर, सिस्टर, आणि इन जनरल जे दर गोष्टी असतात सगळ्यांच्या लाईफमध्ये. पण ते नाही झालं असतं, देन हाऊ वुड ही पिकअप द न्यूमरोलॉजी का पुस्तक. बरोबर. ते घेतलं त्यांनी हातात, बिकॉज काम चालत नव्हतं, बिझनेस फ्लॉप होतं, रिलेशन खराब होते. सो अल्टिमेटली न्यूमरोलॉजी गेव हिम रिस्पाईट. आणि ते वाचायचं तिकडने आणि मला सांगायचं. आणि ॲज अ चाइल्ड ओनली माझे, ॲक्च्युली तुम्हाला सांगू, पप्पांनी मला, बिफोर आय बिकेम श्वेता जुमानी न्यूमरोलॉजिस्ट, पप्पांनी मला खूप वर्ष पूर्वी सांगितलं, तू मेरे से भी अच्छी है न्यूमरोलॉजी में. आणि मी त्यांना हसायची, म्हणजे क्या पप्पा, मैंने अभी तक आपसे ही तो सीखा है जो भी है. तर त्याचं उत्तर होतं, कभी कभी चेला गुरु से आगे निकल जाता है. अँड दॅट इज माय, आय लव्ह दॅट मोमेंट. आय रिमेंबर पप्पांनी मला सांगितलं, यू आर बेटर देन मी. सो लास्ट डेपर्यंत जे पण स्पेलिंग्स वगैरे त्यांच्याकडे यायचं, ही इज टू ऑलवेज लाईक टू टेल मी, आस्क मी की मी ह्याची स्पेलिंग कशी ठेवू. ओके. ओल्ड झाले ना थोडा, सो बघायला, काउंट करायला, ही इज टू ऑलवेज आस्क मी ह्याची स्पेलिंग कसं ठेवायची. सो अशी एंट्री झाली तुमची. हां. आता मॅम, मगातपासून आपण सारखं त्या पॉईंटवरती येतोय की पप्पा 2 नंबर होते, तुम्ही 2 नंबर होताय, भाऊ 3 नंबर होता. हे नंबर काय आहेत नक्की? मला हे जरा आता बेसमध्ये जाऊयात जरा आपण, बेसिक्समध्ये, की काय आहे 2 नंबर 3 नंबर आणि हे कसं कॅल्क्युलेट केलं जातं? 9 ग्रह असतात. बरोबर. आणि 9 नंबर असतात. 9च्या पुढे काही नसतो. बरोबर. तर 27 पण 2 + 7 9 होतं. 10 नंबर परत 1 होतं आहे. बरोबर.
21ला मोजलं तर 3 होते. बरोबर. तर तुमची फर्स्ट बर्थ डेट तुम्हाला बघायची आहे. ओके, म्हणजे माझी 17/10/98. सो पहिली बर्थडे पहिली बर्थ डेट 17. ओके, सो 17 मीन्स 1 + 7 राईट. 8. तर तुम्हाला रूल करतोय नंबर 8, दॅट इज शनी, दॅट इज सॅटर्न. ओके, तुम्ही एक 17 खतरा आहोत आणि एक अजून खतरा आहे मोदी साहेब. त्यांचा बर्थडे पण आहे 17 सप्टेंबर. ओके. 9. हां. 9. तर इकडे तुम्ही विचारा, मी मोदीसारखं फेमस कधी होणार आहे? सो आता मोदी सारखं फेमस होऊ शकतो म्हणजे मोदींनी एवढं. 35 वर्षाचे होते ते तेव्हापासून पॉलिटिक्स करतात आणि ह्या वयात त्यांना यश भेटलं आहे. ओके, तेवढी मेहनत तुम्ही करायला तयार आहोत तर तुम्ही पण मोदी बनू शकतात. बर. हा एज काय आहे त्यांचं, काम किती करतात? बरोबर. अमिताभ बच्चनची एज काय आहे, काम किती करतात? बरोबर. सो तुमची बर्थ डेट 17 याने नंबर 8 आहे. ही पहिली गोष्ट आहे. ओके, दुसरं आहे पूर्ण बेरीज, पूर्ण बर्थडेटची दॅट इज सेकंड नंबर, जे तुम्हाला रूल करते. 17 जुलै, 10. 17 ऑक्टोबर, 1998. 1998. 9, 10, 17, 18. जरा भीतीच वाटते मला असं ओपनली आता माझं कळणार आहे. हां, ॲक्च्युली नाही करायला पाहिजे. 17 ऑक्टोबर 1998 हे पूर्ण पण तुम्ही बेरीज केली तर येतोय नंबर 9. राईट. आता तुम्ही सांगितलं यू आर क्रेझी अबाउट मीडिया, ते आम्हाला दिसतं पण आहे. तो 17 नो डाऊट थोडा तुम्हाला त्रास देतोय, ओके, पण यू आर अ लिब्रा बिकॉज यू आर बॉर्न इन ऑक्टोबर. बरोबर. तुम्हाला माहिती आहे लिब्रा कोण आहे? अमिताभ बच्चन, रेखा, वीरेंद्र सहवाग, गौरी खान, हेमा मालिनी आणि खूप अजून आहेत, आता मला आठवण नाही आहे. सो यू आर रूल्ड बाय नंबर 6 ऑल्सो, जो फिल्म इंडस्ट्रीचा नंबर आहे. ओके, आणि हवा तत्व आहे. हवा तत्व मीन्स यू आर अगेन, हे सगळं आपण जे काम करतो आजकाल सॉफ्टवेअरच आहे ना, एव्हरीथिंग इज इन द हवा. ओके, सो दॅट इज व्हेरी गुड फॉर यू. प्लस पूर्ण बेरीज केली तर 9 येते. बरोबर. 9 म्हणजे तुम्ही लहानपणे स्पोर्ट्समध्ये जास्त इंटरेस्टेड होते. हो, काय खेळायचं? मी रायफल शूटिंग आणि आर्चरी. कुठपर्यंत पोचलं? नॅशनल. आता हे आपलं पहिले डिस्कस नाही झालेलं आहे. नाही झालं ना, एकदम रॉ आहे म्हणजे. रॉ. अँड त्या फील्डमध्ये पण तुम्हाला यश भेटलं बरोबर. बिकॉज यू आर बॉर्न फॉर फेम. ऑक्टोबर मंथ इज लिब्रा, रूल्ड बाय व्हीनस, दॅट इज शुक्र. फेम येणारच आहे. क्या बात आहे. सो असं प्रत्येकाचे बर्थडेट्स त्यांची डेस्टिनी सांगतात न्यूमरोलॉजी मध्ये. सो असं 9 नंबर्स असतात. तर Okay. थोडक्यात वी शुड ओनली लुक ॲट द फर्स्ट बर्थ डेट. दॅट इज व्हॉट वी डू. फर्स्ट बर्थ डेट तुमचं काय आहे, मग तो एक नंबर तुम्हाला सांगितलं डेस्टिनी नंबर, त्याला आम्ही बोलतो. अँड झोडियाक साईन. आता तुमचं 7, 8, तुमचा नंबर 8 आहे, दुसरा नंबर डेस्टिनी नंबर 9 आहे, अँड लिब्रा, सो युअर अ नंबर 6 ऑल्सो. सो तुम्हाला 8, 9 आणि 6चा प्रभाव होणार आहे तुमच्या लाईफमध्ये. ओके, अच्छा, असं डिसाईड केलं. येस, हे 3 नंबर डिसाईड करतायत तुम्ही कोणत्या फील्डमध्ये आहे, तुम्हाला काय आजारपण होणार आहे, तुमची लव्ह मॅरेज होणार की अरेंज, तुम्ही अभ्यासमध्ये कसं होणार, तुम्ही फॉरेन जाऊ शकणार की नाही, आणि फॉरेन गेल्यावर टिकू शकणार की परत घरी येणार. असं 100 क्वेश्चन्स फक्त तुमचं डेट ऑफ बर्थ सांगतो. आता मॅम मला याच्यावरती एक प्रश्न विचारायचा आहे की ॲस्ट्रॉलॉजी आली, जिथं पत्रिका पाहिली जाते, टॅरेट कार्ड रिडिंग आलं, फेस रिडिंग आलं, न्यूमरोलॉजी आली, तर मग हे सगळे काय, म्हणजे हे सगळे वेगवेगळे आहेत आणि मग सगळे ह्याच गोष्टी दे सांगतात. आर ऑल कनेक्टेड. पण गेल्या 25 वर्षापासून फक्त न्यूमरोलॉजीनी तुम्हाला, क्योंकि सास भी कभी बहू थी से आज तक, एकता कपूर इज द फर्स्ट वन टू गेट एमी, आजपर्यंत आम्ही तुम्हाला सगळे गोलमाल रिटर्न्स, सिम्बा, सिंघम, हे सगळं आम्ही दिलेले टायटल्स. पण हे तर मूवीच्या रिलेटेड झाले. इन जनरल 10-15 लोकांना डेली आम्ही फिक्स करतो. हे मोठे मोठे लोकांचं नाव घ्यावं लागतं बिकॉज यू कॅन सी, अरे शाहरुख खान 0 हो गया था, पठाणमध्ये 2 A टाकले, काय झालं? 25ला ती पिक्चर रिलीज केली, 7ला जवान रिलीज केली, आता परत डंकी आपल्या लकी डेटवर रिलीज करतोय 21 तारखेला. 3 पण त्याची लकी नंबर आहे. विथ राजकुमार हिरानी, अगेन ही इज लकी फॉर शाहरुख. बरोबर. तिरुपती जाऊन आला शाहरुख खान. हे सगळं आम्ही सांगतो, हे सगळं करा. रेड चिलीज
रेड चिलीजच्या डोक्यावर होती एक लाल मिरची, बरोबर. ते काढून साईडमध्ये ठेवली आहे आता शाहरुख खाननी. पहिले रेड चिलीज काय होतं, टुडे इट हॅज बिकम द बिगेस्ट रिचेस्ट बॉलिवूड प्रोडक्शन हाऊस. KKR ऑलरेडी रिचेस्ट आहे, सगळ्यांना माहिती आहे. बरोबर. ट्रॉफीज मुंबई इंडियन्सला आमच्या सांगितल्यानंतर गोल्ड ॲड करा, एक पण ट्रॉफी नव्हती. आज मला वाटतं 5 झालेली आहे. बापरे. 5 ट्रॉफी मुंबई इंडियन्सला भेटली आहे. बट रिचेस्ट कोण आहे तरी पण तिकडे IPL मध्ये अंबानी. IPL मध्ये शाहरुख खानची टीम. ओके. हां. मी ऐकली आहे पैशांमध्ये KKR इज द रिचेस्ट. कारण त्यांनी पण आम्हाला विचारून, आपली युनिफॉर्म ब्लॅक होती तुम्हाला माहिती आहे, हां. ते चेंज करून गोल्ड आणि पर्पल केली. बरोबर. आणि शाहरुखने स्वतः सांगितलंय, मैं बाथरूम में बैठ के रोता था कि व्हाई इज माय टीम लूजिंग सो मच, अँड ही वन 3 ट्रॉफीज आफ्टर दॅट. पण अंबानी सर, मुकेश अंबानी, नीता अंबानी असं भावाला कन्सल्ट करून त्यांनी जिओची टायटल टाकली. अँड यू नो, मुकेश अंबानी रिचेस्ट इंडियन होतेच, पण जिओमुळे वर्ल्डमध्ये टॉपमध्ये गेले आहेत. वर्ल्ड रिचेस्टमध्ये त्यांची काउंटिंग झालेली आहे. बरोबर. पण मॅम, मग हे फक्त इंडिया पुरतच आहे का जर इलॉन मस्क किंवा जेफ बेझॉस ही लोक सगळे लोक, मानतात हे न्यूमरोलॉजी? सगळे लोक न्यूमरोलॉजी कोण मानणार नाही? तुम्ही फॉरेनर्स म्हणता आहोत. एक सेइंग आहे बाय JP मॉर्गन की मिलियनर्स डू नॉट बिलीव्ह इन ॲस्ट्रोलॉजी, बिलियनर्स बिलीव्ह. वा. JP मॉर्गन तर तिकडचं आहे, काय मोठी कंपनी आहे, किती पैसे आहे तुम्हाला माहिती आहे. ऑल दीज पीपल बिलीव्ह इन न्यूमरोलॉजी. मग मॅम, इंडियामध्ये जर हे इंडियातूनच सुरू झालं तर मग इंडियाची लोक याला अंधश्रद्धा किंवा होत नाहीये म्हणून काहीतरी करायचं, सक्सेसफुल होत नाही मग काहीतरी तुम्ही हे करा. काय नाही करणार तुम्ही? आई वडिलांचा पाय नाही शिवतात, देवाच्या मंदिरमधून जाऊन घंट्या नाही वाजवतात, सिद्धिविनायक दगडूशेठचं बाहेर लंबी लंबी लाईन कशाला आहे? अंधश्रद्धा कसं बोलतात तुम्ही? देवाला बघितलंय, जिजसला बघितलंय की अल्लाला बघितलंय की तुम्ही गणपतीला बघितलंय? हे पण अंधश्रद्धा आहे. कोणी सांगितलं हे अंधश्रद्धा नाही आहे? प्रूव्ह देर इज गॉड. नो, बट वी नो देर इज गॉड. वी नो सम पॉवर इज देअर. बरोबर. तसंच आमचे नंबर्सचं पॉवर्स मी तुम्हाला सांगते ना, न्यूमरोलॉजीचं किती तुम्हाला अजून उदाहरण पाहिजे? नाही, हे तर क्लिअर झालं. हां, न्यूमरोलॉजी तर, अँड यू कॅन प्लीज चेक अवर वेबसाईट, इंस्टाग्राम. तुम्ही लोक पण प्लीज आम्हाला फॉलो करा आणि बघा. इंस्टाग्रामवर आम्ही रोज रोज नवीन नवीन छोटी छोटी स्टोऱ्या टाकतो. अँड आय लेट मी टेल यू, माय फॅमिली इज द ओनली पीपल जे एवढं सोपा करून टाकलं आहे. आमची तुम्ही यूट्यूब व्हिडिओज बघून 100 न्यूमरोलॉजिस्ट उभे झाले आहेत. बिकॉज वी वॉन्ट टू नाव डोंट डू द सेम मिस्टेक. पहिले काय झालं, सगळ्यांनी न्यूमरोलॉजीला दाबून टाकलं. आता आम्ही सगळं फ्रीमध्ये तुम्हाला ॲडवाईस देतो. ऑफकोर्स नॉट सगळं, बरोबर. 2-4 पत्ते आम्ही ठेवलेले आहेत, नाहीतर आम्ही काय खाणार. सो स्पेलिंग चेंज करून, तुमचे कलर्स चेंज करून खूप गोष्टी आम्ही सांगतो. बट स्पेलिंग चेंजेस, सिग्नेचर, ही सगळी गोष्टी इम्पॉर्टंट. तर मॅम, तुम्ही सांगत होते की तुम्ही स्पेलिंग चेंजेस करायला सांगता, म्हणजे बर्थ डेटचं तर कळालं, पण हे स्पेलिंग चेंजेस, सायन्स हे केल्याने, म्हणजे नावात बदल केल्याने, लेटर ॲड केल्याने आयुष्य बदलतं, हे ऐकायलाच थोडंसं असं विश्वास ठेवू की नको असं होतं ना. आय नो, मला पण असं वाटतं. 14 साल इसको बच्चा नहीं था, 14 महीने में ट्विन्स. हे सगळं आम्ही रोज करतो. एका लेडी बरोबर मी 25 डिसेंबरला बोलली होती आणि 12 ऑक्टोबरला तिच्या घरी मुलगी झाली. 12 वर्षापासून मूल नव्हतं. पण छोटीशी स्पेलिंग चेंज करून एक मनुष्य जो ड्रायव्हर होता, आज बेलगामचं टॉप आहे, विनोद दंडवडकर. तुम्ही त्यांना पण गुगल करू शकता माझ्या इंस्टाग्रामवर. असे 100 केसेस आहे. काय काय नाही होत, कितीतरी अशी गोष्टी आहे मी तुम्हाला शोवर सांगून शकत नाही. सायन्स काय याच्यामध्ये की स्पेलिंग बदलल्याने किंवा साईन केल्याने आयुष्य बदलेलं, असं काय सायन्स आहे? अच्छा, दर अल्फाबेट ची एक बेरीज असते. दर अल्फाबेटचा एक कोड नंबर असतो. जसं तुम्ही दुकानात जाऊन बघतो ते लोक कोडमध्ये लिहितात त्याची प्राइस काय आहे. सो तसं एक कोड नंबर असतोय. A=1 आणि Z=26 असं नसतो. बरं. सो खूप लोक अशी न्यूमरोलॉजी करतात. अच्छा, Z मस्ट बी 26, ABCD लिहितात 1 2 3 4. नो, आमची थोडी वेगळी पद्धती आहे. सो तुमचं जे नाव आहे दॅट इज मोर पॉवरफुल दॅन यू. कारण मनुष्य जातो पण नाव राहतो. सो
इफ यू रिमेंबर इंदिरा गांधी, खूप लोकांना त्यांची बर्थ डेट नाही माहीत असणार, पण नाव इंदिरा गांधी सगळ्यांनी ऐकलेलं आहे. बरोबर. KL सेगल सगळ्यांनी ऐकलेलं आहे. सो किशोर कुमार कोणाला आठवण नसणार की बर्थ डेट काय आहे, बट किशोर कुमार इज अ नेम फॉर एव्हर. आता नेमचं पॉवर मी तुम्हाला सांगते. शाहरुख खान ह्याची बेरीज आहे 42, नंबर 6. लहानपणीपासून यूज करतोय, ऑलरेडी किंग खान आहे. की अभि ते म्हणतात नेहमी की मी फक्त, कोण म्हणतोय गौरी तुम्हारे लिए लकी आहे, कोण म्हणतोय नाव लकी आहे. मेहनत तुम्ही केली, यू हॅव द चार्म, यू हॅव द गुड बर्थ डेट. शाहरुख खानकडे काय आहे, बर्थ डेट नंबर 2, मेड फॉर फिल्म स्टार्स. आता तुम्ही मला सांगा, अमिताभ बच्चन, शाहरुख खान, राजेश खन्ना, मायकल जॅक्सन अँड श्वेता जुमानी सगळे 2 वर कसे जन्मलेत, सगळे सुपरस्टार्स. पण असे ह्याला पण अपवाद असेल ना की जे 2 नंबर तुमच्या बर्थ डेट मुळे तुम्ही तिकडे जाऊ शकता वन्स यू नो. सो शाहरुख खान इज ऑलरेडी बॉर्न ऑन 2 नंबर. बेरीज 9. 9 मीन्स टू मच अट्रॅक्शन टू प्लीज ही कॅन प्लीज द ऑपोजिट सेक्स व्हेरी इझिली, अँड सेम सेक्सचे पण खूप लोक त्याला अट्रॅक्ट करतात. बट सो नाव शाहरुख खान इज बॉर्न ऑन 2, बर्थ डेट ॲड केलं तर 7. 7 इज अगेन फिल्म इंडस्ट्रीचा नंबर, क्रिएटिव्ह, ॲक्टिंग, मीडिया. स्कॉर्पिओ आहे त्यामुळे 9. 9 ऑल स्कॉर्पियन्स यू नो दे हॅव लॉट ऑफ फेम, प्लस ऑपोजिट सेक्सला अट्रॅक्ट करू शकतात. शाहरुख खान सेम सेक्सला पण अट्रॅक्ट करतोय, ती वेगळी गोष्ट आहे. बट ही इज बॉर्न विथ अ गुड बर्थ डेट टू मेक हिम अ फिल्म स्टार. त्याच्यानंतर आई वडिलांनी नाव टाकलं शाहरुख खान, ज्याचं टोटल येतोय 42 वर. ओके. आता तुम्ही लकमध्ये जन्मलं, बर्थ डेटमध्ये जन्मलं, पण मेहनत तुम्ही करायला तयार आहोत तर तुम्ही पण बनू शकता शाहरुख खान. ही वॉज ऑलवेज किंग खान, करेक्ट. बरोबर. बट 0 झाल्यानंतर, पठाणमध्ये A टाकल्यानंतर 58मध्ये तो मनुष्य जवान झाला. यू कॅनॉट बीट दॅट. तुम्ही कितीही मोठे स्टार असू दे, बट पठान में A डालने के बाद तुम जवान बन गए. उसके पहले तुम किंग खान था. बरोबर. अग्रीड. 1000 कोटी तो बाद में आया ना. तुम्ही आता बर्थ डेटचं सांगत होते की शाहरुख खान त्या तारखेला जन्मला त्याच्यामुळे ते झालं, पण मी माझी बर्थ डेट तर डिसाईड नाही केलेली, तर मी एका कुठल्या तरी एका बर्थ डेटला जन्म घेतला, तर त्यात माझी काय चूक? मग ते कसं माझं म्हणजे डेस्टिनी ठरू शकतं? तुमची डेस्टिनी तुमच्या बर्थ डेटनी ऑलरेडी ठरवली आहे. तुम्हाला आता मी सांगितलं की तुम्ही स्पोर्ट्समध्ये होते, तुम्ही रायफल शूटिंगमध्ये नॅशनल चॅम्पियन झाले आहेत. सो तुमचे नंबर्स जे आहेत दे आर ऑलरेडी ड्रॉइंग यू ओव्हर दे. तुम्ही कशाला दुसरी काम करत नाही. आणि रायफल शूटिंग गेल्यानंतर मीडियामध्ये कशाला तुम्हाला आलेलं, आणि रायफल शूटिंग नंतर वाय डिड यू टेक इंटरेस्ट इन मीडिया? बिकॉज दॅट इज वॉट युअर नंबर इज टेलिंग यू. म्हणजे मी इंजिनियरचं जॉब पण सोडलं. हां, सूनर ऑर लेटर तुम्ही लोक सगळे आपले आपले फील्डमध्ये जाणार. बमन इराणी अगेन नंबर 2 ॲट द एज ऑफ 52. त्यांना मला वाटतं 52 or 54 फर्स्ट पिक्चर भेटली. माय फादर नंबर 2 60th इयरमध्ये कहो ना प्यार हे झालं. 67मध्ये ते वरती गेले. आणि ह्यामध्ये चलते चलतेचं टाईमवर मी बघितलं आहे शाहरुख खाननी पप्पाचे असे पाय शिवले. आय सॉ विथ माय ओन आईज इन 6 years 7 years. या माणसांनी कधी आयुष्यात काय केलं नाही. त्यांनी 6 वर्षात पप्पांचं नाव चेंज झालं बन्सीलाल अंजुमानी, आणि 6 वर्षात हे सगळं घडलं. मग आता तुम्ही तुमच्या व्हिडिओजमध्ये सांगता की 4 नंबर किंवा 8 नंबर हे अनलकी आहेत, तर मग त्यांनी काय चूक केली, किंवा त्या लोकांनी ज्यांचा जन्म 4 झाला किंवा त्यांची टोटल 4 नंबर येते, 8 नंबर येते, तर त्यांचं काय चुकलं? नाही चुकलं आहे ना. करेलाचं काय चुकलेलं आहे? काही नाही. करेला इज अ करेला. सो वी नीड करेला, वी नीड मिरची. हिंग लोकांना आवडत नाही स्मेल, पण वी नीड इन द फूड ना. अद्रक आवडत नाही, कोणाला आवडते अद्रक, पण भाजीमध्ये जरुरी आहे, डायजेशनसाठी जरुरी आहे. सो सेम वे टोटल 9 नंबर्स सगळ्यांचं इकडे काम आहे. थोडा स्ट्रगल करून थोडा इझिली, थोडा स्ट्रगल करून थोडा इझिली. आणि जे लोक स्ट्रगल करत आहेत 4 आणि 8 वाले, आता हे पण नंबर्स आहे ना. मी काय, लोक म्हणतात आप 4 8 के लिए ऐसे बोलते हो. मैं नहीं बोलती हूँ. आप इंटरनेट खोलो. 26 तारखेला आलेला भूकंप भुजमध्ये, 26 तारखेला आला सुनामी, 26 तारखेला आला कासब, 26 तारखेला आला मुंबईमध्ये पाऊस. आता 4 दिवस पूर्वी 4 तारखेला चेन्नईमध्ये आला पाऊस.
आता मी थोडी हे करते इकडे बसून. इट्स हॅपनिंग, इट इज इन फ्रंट ऑफ युअर आईज. किशोर कुमार नंबर 4 ऑगस्ट, श्रीदेवी 13 ऑगस्ट. दोघी लोक एवढे यंग एजमध्ये कशाला गेले वरती? सो किशोर कुमार अँड श्रीदेवी एंड कसं झालं, वाय झालं, किती काम केलं आहे त्या लोकांनी, काय ग्रेटनेस अचीव केली आहे. सो अगेन इकडे काय होतं आहे, एव्हरीथिंग इज काउंटेड. किशोर कुमारनी एवढे गाणे गायले, श्रीदेवीनी आपलं आयुष्यभरचं काम करून टाकलं, किती पिक्चर्समध्ये आलेली, लहानपणीपासून काम करते, बरोबर. ड्युटी खतम, जाने काय, गॉट इट. बट किशोर कुमार हॅड 4 फेल्ड मॅरेजेस. श्रीदेवीचं पण आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, लहानपणीपासून चाइल्डहूड चांगलं नव्हतं. देन शी मॅरिड बोनी कपूर, पण इट वॉज नॉट अ इझी लाईफ फॉर हर ना, बरोबर. समजलं. सो लाईफ इज नेवर इझी फॉर अ नंबर 4 and 8. म्हणजे माझी लाईफ एकदम इझी असं नाही सांगत, बट येस, आफ्टर चेंजिंग माय स्पेलिंग फ्रॉम श्वेता टू स्वेटा, लाईफ इझी झाली. एकता कपूरने 100 आमच्याकडनं टायटल्स घेतले, स्वतःच्या नावामध्ये आता टाकलं एकता आर कपूर आणि एम.ए. घेऊन आली. बरोबर. सो देअर इट इज इन फ्रंट ऑफ यू. आणि मी तेच परत परत सांगते, यू हॅव टू नो युअर बर्थ डेट, यू हॅव टू नो युअर नेम स्पेलिंग. तुम्ही काय कपडे वापरत आहोत, रोज आम्हाला कपडे घालायचे. कपड्यांनी पण फरक पडतो. अरे कलर्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. हे 7च कलर आहे, 7 कलरमधून तुमच्यासाठी कोणता आहे, ओके, म्हणजे कलर पण डेस्टिनी तुमचा ठरू लकी शकतो. नंबर कोणता आहे, तुमच्यासाठी करिअर कोणतं आहे, कोणाबरोबर तुम्हाला लग्न केलं पाहिजे, ओके. सो हे सगळं नंबर सांगतो. तुम्हाला कोणते हेल्थ प्रॉब्लेम होणार आहे, ओके. पॅरालिसिस तुम्हाला होणार आहे की हार्ट अटॅक तुम्हाला होणार आहे, ॲक्सिडेंट तुमचे होणार आहे की सर्जरीज तुमची होणार आहे. बापरे. स्कॉर्पिओ, शाहरुख खानची 11 सर्जरी झालेली आहे. इज अ नंबर 9 बिकॉज ही स्कॉर्पिओ. ओके. सो एव्हरीथिंग युअर नंबर्स विल टेल यू. सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. लवकरात लवकर फर्स्ट लिसन टू ऑल माय व्हिडिओज फ्रॉम 1 to 9. तुमच्या बर्थडेट अनुसार व्हिडिओ आहे फ्री, दॅट इज फ्री नॉलेज, प्लीज यूज इट. सेकंड गोष्टी मी सगळ्यांना सांगायला पाहिजे, मुलांना फटाफट यंग एजमध्ये स्पेलिंग चेंज करा. आता एक आठवण आली मला, न्यू बॉर्न बेबीच्या नावासाठी आईवडील आले माझ्याकडे, बिकॉज नाउडेज दे वॉन्ट कि जन्म में ही नया नाम रख लो ऑन द बर्थ सर्टिफिकेट, बाद में 2 R 2 B नहीं डालने से अच्छा है, दे प्रिफर दॅट. सो ही गोष्टी मी तुम्हाला 15-16 वर्षापूर्वीची सांगते. न्यू बॉर्न बेबीचं नाव ठेवलं, 24th काहीतरी मंथ होतं, मी विसरली. मी त्याला सांगितलं स्पोर्ट्स, एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी, पहिले ह्याच्यावर फोकस करा, मग वन शी ग्रोज अप वी विल सी डॉक्टर इंजिनियर, बाद में पता चलेगा. नाव दॅट गर्ल केम टू मी परत जेव्हा ती 15 वर्षाची झाली. मी कधी तिला बघितलं नव्हतं. वेन दे केम टू मी, वडील सांगतोय की अर्शद वारसी गेव हर स्टँडिंग ओवेशन. ही हॅज नेवर सीन सच अ गुड चाइल्ड ॲक्टर. क्या बात आहे. सिंगिंग, म्युझिक, ॲक्टिंग सगळ्यांमध्ये शी हॅज गॉट अवॉर्ड्स अँड शी हॅज कम ऑन TV. आता मला विचारायला आली की मॅडम मैं क्या करूं फायनली. मी म्हटलं तू सगळ्यांमध्ये हात घालून बघितलं आहे, आता व्हॉट इज युअर फेवरेट. शी सेड सितार. आय सेड इफ सितार प्लेइंग इज युअर फेवरेट, तुला एक पण क्षण आपल्या लाईफचं दुसऱ्या कोणत्या गोष्टीमध्ये नाही खराब करायला पाहिजे. जेव्हा मी ह्या फील्डमध्ये आली, मला माहीत नव्हतं आय एम गोइंग टू बिकम श्वेता जुमानी. मोठी होणार आहे माहीत होतं, पण मोठी श्वेता जुमानी होणार आहे माहीत नव्हतं. मायकेल जॅक्सनला माहीत नव्हतं, शाहरुख खानला माहीत नव्हतं, मोदीजीला माहीत नव्हतं, अमिताभ बच्चनजीला माहीत नव्हतं की ॲट द एज ऑफ 80 तुम्ही लोक रोज TV ऑन करून त्यांना बघणार आहे. बट ऑल दीज पीपल ज्यांचं नेम मी घेतलं आहे, ते सगळे एन्जॉय करतात वॉट दे आर डुईंग. वन्स यू नो युअर चाइल्ड, आता माझे ट्विन्स आहे, ग्रँडचिल्ड्रन. सो माय ग्रँडचिल्ड्रन आर बॉर्न ऑन सेम डेट. मुलगा माझ्यासारखा आलसी आहे, बसून सगळं करणार. मुलगी इज व्हेरी ॲक्टिव्ह, एक सेकंड बसत नाही नीट, पण हे बसून पेंटिंग पण चांगली करतो, होमवर्क त्याला करायला आवडतं आहे, तिला काय इंटरेस्ट नाही आहे, तिला इकडे चढायचं आहे तिकडे चढायचं आहे. सो वी कॅन सी की एक थोडा पढाई कर लेगा और दूसरा खेलकूद करेगा. आणि मी सांगते तिला की तू कुछ नहीं पढ़ेगी, तेरा भाई तेरा होमवर्क भी कर लेगा, बिकॉज ही लाइक्स टू सिट अँड डू थिंग्स. सो यू कॅन ऑब्झर्व दीज थिंग्स फ्रॉम चाइल्डहुड. गॉट इट. सो लहानपणीपासून इफ यू नो द डेट ऑफ बर्थ ऑफ युअर चाइल्ड,
की हे कोणत्या फील्डमध्ये जाऊ शकतो तिकडे पुश करायचं. बरोबर. यू नो इंडियामध्ये फॅडच चालतं आहे. सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, डॉक्टर मेकॅनिकल, डॉक्टर, CA सगळे फॅड. 5-5, 6-6 वर्षांचं फॅड असतो. सगळे लोक तिथे जातात. आणि इंजिनियर्स तर तुम्ही इंजिनियर्सचे जे जितके मीम झाले आहेत ते कोणाचे आले नसणार. इंजिनिअरिंग सोडून आम्ही सगळं करतो. हे आमचं थोडंसं. आय गिव्ह यू एक्झाम्पल ऑफ माय सन इन लॉ सिद्धार्थ नाबर. मराठी तुमच्यासारखं UK गेला, इंजिनिअरिंग शिकून आला, माझी मुलगीला भेटला, चांगली जॉब होती आणि माय डॉटर इज नेम्ड युतिका त्रिपाठी बिकॉज आफ्टर मॅरेज आय एम त्रिपाठी, पण मी जुमानीच वापरते. सो वेन दे वर डेटिंग, युतिकानी सांगितलं नाही त्याला की मी श्वेता जुमानीची मुलगी आहे. सो वेन ही ॲक्च्युली मेट मी फॉर द फर्स्ट टाईम, तेव्हा मी त्याला बर्थडेट तर मी मुलगीला पहिलेच विचारलं होतं अँड शी ऑल्सो सिलेक्टेड हिम फॉर हिज बर्थडेट. आय टेल हिम, आय सेड तू खूप हॅन्डसम आहे, इफ यू फॉलो माय सन इन लॉ ही लुक्स गुड, ही इज इन बॉडी बिल्डिंग अँड ऑल दॅट. पण मी त्याला सांगते तेरे बर्थडेट से हमने शादी किया है, डोंट थिंक माय डॉटर इज मॅरिड बिकॉज ऑफ युअर गुड लुक्स. सो ते मला बर्थडेट पहिलेच माहिती होतं अँड आय न्यू दॅट ही इज अ नंबर 3, डेफिनेटली स्पोर्टी आहे. तर त्याच दिवशी आम्ही भेटलो. मी त्याला सांगितलं कि अभी तेरे को लड़की मिल गई ना, इंजीनियर है, अच्छा जॉब है, लड़की मिल गई ना, अभी शादी के बाद यू हैव टू गेट बैक टू योर स्पोर्ट्स. असं मला बघतोय. आपको कैसे मालूम? आई हैव प्लेड फुटबॉल फॉर माय स्कूल नेशनल. मैंने कहा मेरे को सब मालूम है, आई एम श्वेता जुमानी. दैट इज द टाइम ही एक्चुअली सॉ कि मी श्वेता जुमानी. ही डिडंट नो वेअर ही इज कमिंग इन टू. सो आता त्याला जॉब सोडलं त्यांनी. ही इज इन टू बॉडी बिल्डिंग. सगळ्यांचं डाएट, न्यूट्रिशन, एव्हरीथिंग. सॉरी सिद्धार्थ, मैं तेरी बात कम सुनती हूँ. माझ्याकडे 20-25 वर्ष राहिले आहेत. सो आय लाईक टू ईट. सो इन शॉर्ट, सिद्धार्थ इज सो गुड इन ऑल द थिंग्स ही इज डुईंग अँड ही इज सो हॅपी. जॉबमध्ये पेमेंट चांगली होती, पण इकडे ही इज वर्किंग फ्रॉम मॉर्निंग 6 till 11 o'clock त्याचे क्लासेस असतात. ऑनलाईन फिटनेस घेतो, सगळ्यांची डाएट, एक्सरसाइज सगळं करवतो. परत संध्याकाळी 6 ते रात्री 9. ही इज वर्किंग डबल, बट ही इज हॅपी. पण मॅम तुम्ही मग एक सांगितलं की म्हणजे सॉरी एक असं सेविंग आहे मॅम की जेवढं नशिबात आहे ना तेवढंच मिळणार आहे, त्याच्यापेक्षा जास्त नाही मिळणार आहे. मग ह्याला न्यूमरोलॉजी कुठेतरी ओव्हरपॉवर करतं? नाही करू शकत. तुमच्या नशिबात आहे धनंजय महाडिक बनवायचं तर तुम्हाला श्वेता जुमानी भेटेल. तुमच्या नशिबात आहे संजय गोडावत बनवायचं तर तुम्हाला श्वेता जुमानी भेटेल. तुम्हाला नशीब आहे 1000 कोटीचं बनवायचं म्हणून तुम्ही पठाणमध्ये AA टाकलं तर तुमच्या नशिबात होता. ओके, म्हणजे नशिबात असेल तर तुम्ही भेटणार आहे थोडक्यात. नॉट ओनली मी, कोणतीही गोष्टी. आई बिलीव अ लॉट इन नसीब. नसीब सब लिखा हुआ है. पीपल डोंट लाइक अस न्यूमरोलॉजी और दे से ये क्या है फालतू पैसा, फीस पण तुम लोग इतना ज़्यादा लेते हो, दिस इज ऑल नॉनसेंस एंड ऑल दैट. डोंट लाइक, वी डोंट हॅव टाइम ऑल्सो फॉर यू. बिकॉज लाईक करणारे आमच्याकडे इतके लोक आहेत हू लव अस, रिस्पेक्ट अस, हू बिलीव्ह इन अवर सायन्स. इंडियामध्ये तुम्हाला माहिती आहे, आता मी श्वेता माता बनून बसली टिक्का विक्का लावून, तर तुम्ही सांगा माझं काय हाल झालं असतं. ते काय सांगायचं, सगळ्यांनाच माहिती आहे. दॅट इज 100 लोक इकडे पडलेले असते आणि 2-4 कोटी रोज मी कमवले असते. काय करायचं ते पैशांचं, आणि ते लोक माझे काय काम येणार आहे. सो आय नो आय एम अ गुड न्यूमरोलॉजिस्ट. आय डोंट नीड टू बिकम अ श्वेता माता. इथं चमत्कार आहे तरच सत्कार आहे थोडक्यात. येस. पण मग मॅम मला हा प्रश्न तिथे विचारावा असं वाटतं की तुम्ही म्हणता की न्यूमरोलॉजी आल्यानंतर तुम्ही बिलियनर्स होऊ शकता वगैरे वगैरे. मग लोक जेव्हा तुमच्याकडे असं बघतात की तुम्ही एवढं सगळं केलं, मग तुम्ही का नाही बिलियनियर किंवा तुम्ही का नाही मिलियनियर, तुमच्यासाठी सक्सेस काय? पहिली गोष्ट तुम्हाला माहित नाही आहे माझं बँक बॅलन्स. हां. दुसरी गोष्ट, मिलियन आणि बिलियन हे सगळे इंस्टाग्राम नंतर आलेलं आहे, फेसबुकपर्यंत नव्हतं. खरं. सो आय थिंक माझ्या हाताखालून संजय घोडावत सारखे लोक गेले आहेत. चाइल्डलेस कपिल्सला मुलं झाली आहेत. कमीत कमी 15 ते 20 चाइल्डलेस कपिल ज्यांच्याकडे मूल नव्हतं ते लोक आमच्याकडे येऊन, माझ्याकडे स्पेशली, भावाकडे वेगळे, पप्पांकडे वेगळे. आता 15-20 लोकांच्या घरी आमच्या सायन्समुळे एक बाळ आलेलं आहे. तर तुम्ही मला किती रिच समजणार. आणि ते सगळ्यांचा दुआ आम्हाला किती लागली की मलाच ग्रँडचिल्ड्रन ट्विन झाले, मुलगा आणि मुलगी. बिकॉज ऑल दोज पीपल गिव्ह अस सो मेनी ब्लेसिंग्स. तुमच्या बँकमध्ये कितीही कोटी असू दे, यू कॅन नॉट बिकम एनिथिंग अंटिल यू आर अ गुड ह्युमन बिईंग.
यू आर डुईंग वॉट यू लाईक. आता तुमचं पार्ट 2 क्वेश्चन, व्हॉट अकॉर्डिंग टू यू इज सक्सेस. फॉर मी सक्सेस इज स्पेंडिंग 8 hours in my office doing what I love, not making money. Making money तर येणारच आहे. If I love what I'm doing, you can become a विराट कोहली because you love what you're doing. You can become a शाहरुख खान. किती खेचलं तुम्ही लोकांनी त्याला. परत परत मी तेच एक्झाम्पल का देते. 1, I love him. Second, he's there for you to see his life. You can see की काय आहे ते. He right numbers, right names and मेहनत. किती खेचलं 5 वर्ष लोकांनी त्याला. आणि असं तीरला खेचून मग कुठे जातोय तीर. सो यू हॅव टू लव्ह व्हॉट यू आर डुईंग. यू कॅन बी अन अमिताभ बच्चन ओनली इफ यू लव्ह व्हॉट यू आर डुईंग. बरं, पण मॅम मला तुम्हाला यालाच काउंटर करू असं वाटतं की गोविंदा खूप गोष्टींमध्ये तो बिलीव्ह करायचा या सगळ्या की न्यूमरोलॉजी, ॲस्ट्रॉलॉजी वगैरे वगैरे. म्हणजे कुठला कॅमेऱ्यातून पहिला शॉट घ्यायचा आहे मूवीचा तो पण ते मुहूर्तावरती ठरवायचा आणि त्यांना विचारूनच करायचा. पण ह्या गोष्टीमुळे त्याचं करिअर डाऊन गेलं. सी आय कॅनॉट से त्यांनी कोणाकोणाला कन्सल्ट केलं. मला तर नाही केलं. गोविंदाजी आ जाओ किधर आप. मला तर नाही केलं. सो आय डोंट नो त्यांना कोणी काय सल्ला दिलेली आहे. हां, म्हणजे त्यांनी जेवढे पण मूवीज केले तेव्हा त्याचं एक इन्सिस्ट असायचं की नंबर 1 लावा, हिरो नंबर 1, कुली नंबर 1. तसं ही इज नंबर 3 साठी 1 एक चांगला नंबर आहे, पण 6 नंबर जास्त चांगला आहे त्यांच्यासाठी. बट सी देर आर केसेस. गोविंदा तुम्ही म्हणता आहोत की त्यांची मूवीज खाली गेली आहे, पण विरारच्या मुलगाने काय केलं आहे ते तुम्ही कसं विसरू शकता. वेन सम सुपरनॅचरल फोर्स इज टेकिंग यू फ्रॉम हिअर टू हिअर, मग तुम्हाला आपली गाडी कशाला चालवायची आहे. गॉट इट. सो आय डोंट नो हू ही कन्सल्टेड. आणि आमच्या देशमध्ये आहे खूप फ्रॉड्स आहे. माहिती आहे मला, स्वतः माहिती आहे. मला कोणीतरी सांगितलं तुम्हाला 19 साल का शनी का महादशा चला आहे. आणि माझं एवढं चांगलं होतं तेव्हापासून. इनफॅक्ट फर्स्ट टाइम आय एम लुकिंग फॉरवर्ड टू 2024 विच इज नंबर 8. क्योंकि मला आता माहिती आहे अरे शनी का महादशा चला आहे मीन्स शनी विल बी गुड फॉर मी. यू हॅव टू सी की तुम्ही कसं त्या गोष्टीला घेत आहोत. बरोबर. शनीचं काय आहे तिकडे बसून. शनी आपलं काम करतोय. ऑल द प्लॅनेट्स आर जस्ट डुईंग देअर जॉब. तुम्ही इकडे काय करता आहोत. तर मॅम ह्या सगळ्या डिस्कशनमध्ये सगळ्यात लकी नंबर कुठला. म्हणजे मला असं वाटायचं की 7 आहे कारण की मी धोनीला व्हायचो, आणि दुसरं 10 आहे म्हणजे सचिन तेंडुलकर, कारण की हे नंबरच दिसतात क्रिकेटर्समध्ये. सो बाकीच्यांचं तर माहीत नव्हतं शाहरुख खानची बर्थडेट वगैरे. सो सगळ्यात लकीएस्ट नंबर कुठला. जसं मी सांगितलं करेला पण इम्पॉर्टंट आहे, मीठ पण इम्पॉर्टंट आहे, पण सगळे मसाले आहे आणि मीठ नाही आहे, कसं होणार. सो फॉर मी इट इज नंबर 6. लोक म्हणतात की यू आर ऑलवेज फेवरिंग 6, बट 6 इज शुक्र. शुक्र काय असतोय कलियुगचं प्लॅनेट. शुक्र इज रुलिंग द कलियुग. ओके. अँड शुक्र प्लॅनेट नंबर 6 व्हीनस. ब्युटी, मनी, नेम, फेम, ऑल ब्युटिफुल थिंग्स. मनी स्पेशली अँड लक. 6 नंबरचे लोक ते असतात दे हू आर बॉर्न ऑन 6, 15 और 24. ओके. सो हे लोक मोस्टली लकी असतात. आता सचिन तेंडुलकर 24, नीरव चोपडा 24. हाऊ कॅन इट बी पॉसिबल. धोनीचं पूर्ण बर्थडे ॲड केलं तर 6 येतोय. अँड ही इज युझिंग हिज लकी नंबर 7. तर धोनी ऑल्सो बिकेम धोनी बिकॉज ऑफ 7. विराट कोहली झालं विराट कोहली आफ्टर अनुष्का शर्मा. आणि जेव्हा त्यांचं लग्न ठरवलं आम्ही सांगितलं सगळं यूट्यूबवर आहे ना. थँक्स टू यूट्यूब आपलं सगळं रेकॉर्ड असतं काय काय आम्ही बोललेलो आहेत. सो इट इज देअर दॅट दिस मॅरेज इज गोइंग टू बी फ्रुटफुल. वी हॅव सेड धोनीची मॅरेज इज गोइंग टू बी व्हेरी फ्रुटफुल फॉर हिम. साक्षी इज गोइंग टू बी लकी फॉर हिम. अनुष्का इज गोइंग टू बी लकी फॉर हिम. हे आम्ही सांगितलं आहे आणि सगळं तुमच्या समोर आहे. आता सचिन तेंडुलकर 24ला जन्मला आहे आणि तो बिटवीन द विकेट्स नाही पडायला असता तर सचिन झाला असता नाही. 100 लोक 24ला जन्मतायत, घरी बसून टी व्ही बघतायत, रात्रभर चॅटिंग करतायत आणि मग ते म्हणतात मैं तो 24 हूँ, मैं तो लकी भी नहीं हूँ. हा मी तेच म्हणणार होतो की मग सचिनच 24 तारखेला खूप लोक तुम्ही सचिन सारखं बिटवीन द विकेट्स करा मेहनत. बिकम विराट कोहली ओनली आफ्टर यू डू मेहनत लाईक हिम ना. नाही तर हिज अ स्कॉर्पियन विराट कोहली. स्कॉर्पियन पण आहे. सो एनर्जी नंबर आहे. वॉल्ट डिझनी 6, पॅरिस 6, शाहरुख खानचं बर्थडे 6.
अमिताभ बच्चन लिब्रा म्हणून 6, माधुरी दीक्षित 15 मे. अजून किती एक्झाम्पल पाहिजे? नजाकत, ब्युटी, रेखाजी लिब्रा 6. परवा मी बघितलं त्यांची रील, यार क्या. ओके, सर्जरी केली आहे. आता मी 100 सर्जरी करून पण रेखा होऊ शकत नाही ना. काय पण केली असेल, सर्जरी केली असेल, लोक म्हणतात उसमें क्या है, सर्जरी क्या है, तुम करके दिखाओ. विल यू लुक लाईक रेखा इफ युअर सर्जरी? यू विल लुक लाईक रेखा इफ युअर नंबर 6. तुम्हाला ब्युटी, नजाकत ह्याचं नंबर रूल करत असणार, देन यू कॅन लुक लाईक माधुरी दीक्षित, हेमा मालिनी, अगेन लिब्रा नंबर 6. मॅम सायंटिफिकली अर्थ जेव्हा झाली किंवा हे सगळे कॉन्टिनेंट्स वगैरे आले, तर काहींची थेरी अशी आहे की वॉटरमधून आलं, म्हणजे फिश आले पहिले. Yes. आणि मग काही जण म्हणतात की आधी आपण मंकी होतो वगैरे. तसं न्यूमरोलॉजीचं काय आहे यामध्ये पार्ट? येस, न्यूमरोलॉजीमध्ये पण तत्व असतात. हां. आग, पाणी, वायू आणि पृथ्वी. सो 12 मंथ्स असतात झोडियाक साईनमध्ये. सो 3 मंथ्स आर रूल्ड बाय वॉटर, 3 मंथ्स एअर, 3 मंथ्स फायर, 3 मंथ्स अर्थ. ओके. तर इकडे पण कॉम्बिनेशन्स खूप इम्पॉर्टंट असतात. तसं तर आम्ही बोलायला गेलो तर 4-5 तुमचे एपिसोड होणार आहे, एकामध्ये होणार नाही आहे. मी एवढं सगळं सो आज आम्ही नंबर्सवर स्टिक करतो, ते कधीतरी नंतर बोलूया. मॅम आता तो एक हे की आपण मगाशी गणपतीचं सांगितलं किंवा की देव आपण पाहिलं नाही पण आपण मानतो देव, तसं आहे न्यूमरोलॉजी आणि देव ह्यांच्यामध्ये काही आहे कनेक्शन? हाँ, खूप लोग मला विचारतात मेरे को कौन से भगवान को पूजा करना चाहिए. यू हाँ, मीन टू हाँ. से दैट ना. सी, भगवान इज ओनली युअर फिलिंग फ्रॉम विदिन. सम आर अट्रॅक्टेड टू शिवा. माझ्या तर गणपती आहे म्हणून साईज पण तशीच आहे. सो एव्हरीथिंग इज युअर फिलिंग, हाऊ यू फील फॉर हू, दॅट्स ऑल इट इज. फॉर गॉड यू कॅनॉट चूज. बट येस, अगेन हिअर ऑल्सो माझ्या फेवरेट गणपती आहे अँड तिरुपती बालाजी. हे मी सगळ्यांना सांगते, तिरुपती बालाजीला आपलं पार्टनर करा. आणि हे किती वर्षांपासून मी सांगते आणि शाहरुखने आता ऐकलं, जाऊन आला आणि तुम्ही बघितलं. सो मेक तिरुपती बालाजी युअर पार्टनर. 1%, मी सिंधी आहे तर 1% सांगते, तुम्हाला 10% करायचं आहे 10 करा. बट वॉट एव्हर युअर अर्निंग, मेक हिम युअर पार्टनर. मनात सांगा अँड वॉट एव्हर युअर अर्निंग तिकडे पाठवा. अँड यू सी वॉट मॅजिक हॅपन्स इन युअर लाईफ. क्या बात आहे मॅम. मग तुम्ही जेव्हा सांगता तेव्हा 24 सांगता, म्हणजे ऑफकोर्स एक तर 6, त्याच्यानंतर तुम्ही सांगता ब्ल्यू कलर 24व्या दिवसात साईन केली पाहिजे. तर हे कुठून आलं हे प्रॅक्टिस किंवा ब्ल्यू कलर? 35 years ऑफ माय फादर्स एक्सपिरियन्स. संजय आणि मला 20पेक्षा जास्त झाले. तर संजयचे लेट्स से 22, संजयचे माझे 20, 42, पप्पांचे 35. ॲड करा किती वर्षांचं टोटल एक्सपिरियन्स आहे. एका दिवसात आम्हाला पण नाही भेटलं काही पण. पण हे इंडियात तुम्ही इंट्रोड्यूस केलं? येस, पायोनियर्स आम्ही आहे. माझे फादर, ही इज द पायोनियर एंड वी गिव अ लॉट ऑफ क्रेडिट टू द फिल्म इंडस्ट्री, क्योंकि एक बार एकता कपूर का ठप्पा लग जाता है, फिर करण जौहर भी न्यूमरोलॉजी बिलीव करता है. यू नो दॅट, आय एम शुअर यू नो दॅट. तो एक एक करून हे सगळे आले आमच्याकडे, इन्क्लुडिंग रोहित शेट्टी, अनिल कपूर. आता तुम्ही मला सांगा, आय बिलीव की अनिल कपूर इज दी बेस्ट लिव्हिंग ॲक्टर टुडे. ॲक्टर, आई लव शाहरुख खान, बट एक्टर आई बिलीव अनिल कपूर. ओके, शाहरुख तुम भी अच्छे हो, डोंट माइंड. बट इतके वर्षापासून अनिल कपूर आहे, बट ऑल ऑफ अ सडन यू आर सीइंग हिम एव्हरीवेअर. आता बघतो, येस और नो? येस. बिकॉज 1-2-4 वर्षापासून ही इज कन्सल्टिंग माय ब्रदर. ॲनिमलमध्ये पण आता गोष्टीच करू नका, ते एक एपिसोड तिकडे जाणार आहे. सो मॅम हे अच्छा, ॲनिमलची गोष्टी निघाली आहे तर वी वर द फर्स्ट पर्सन टू से के खूप लकी होणार आहे आलिया भट्ट फॉर हिम. आलिया भट्ट नंबर 6, तिची मुलगी नंबर 6. आता ही रणबीर इज इन इज 42nd year. ॲनिमलचा बेरीज येतोय नंबर 6 वर. रिलीज केली आहे ऑन हिज लकी डेट नंबर 1. यू सॉ द मॅजिक. सो वी वर द फर्स्ट वन टू से दॅट आलिया इज गोइंग टू बी व्हेरी लकी फॉर रणबीर कपूर. आणि आलिया भट्टनी स्वतः रीलमध्ये सांगितलं आहे, आय एम नंबर 6, दिस इयर इज नंबर 6 अँड हर मोस्ट लकी पिरियड वॉज 2022. गंगूबाई, RR, आय थिंक राजी पण त्याच वर्षी झालं, लग्न तिने त्याच वर्षी केलं.
मी सांगितलं होतं आफ्टर शाहरुख खान रणवीर सिंग इज पर्सन यू शुड लुक आउट टू. कबीर सिंग, इट्स ऑल देअर ऑन यूट्यूब. कबीर सिंग मी सांगितलं होतं इज गोइंग टू बी हिज करिअर बेस्ट, ते झालं. त्याच वर्षी मी सांगितलं अरविंद केजरीवाल इज गोइंग टू गेट लँडस्लाईड विक्ट्री, ते झालं. सो वी डोंट रिअली प्रिडिक्ट द फ्युचर असं, पण खूप गोष्टी आम्हाला, अरे हाऊ कॅन आय फॉरगेट 2020मध्ये वी वर द ओनली पीपल, माझा भाऊ, माझी फॅमिली वॉज द ओनली पीपल टू टेल यू की चायनामुळे ही पूर्ण जगाची वाट लागणार आहे. म्हणजे तुम्ही कोविड ऑलरेडी प्रिडिक्ट नॉट केलं कोविड, वी डिडंट नो कोविड, ओके. वी डिडंट नो मास्क, वी डिडंट नो लॉकडाउन, बट चाइनाचं टोटल 15 नंबर है. वी न्यू ये साल चाइना की वजह से बैंड बजेगी. म्हणजे तुम्हाला माहिती होतं की काहीतरी होणार आहे डिसेंबर चायनामध्ये? मध्ये वी सेड इट. चाइना On record. येस, इट्स ऑन रिकॉर्ड. 2020 फ्यूचर प्रिडिक्शंस मध्ये चाइना के वजह से पूरी दुनिया घुटने पे आएगी. दॅट इज व्हॉट वी सेड. सिम्सन, त्याच्याबद्दल खूप मीम्स येतात की व्हिडिओज येतात की त्यांनी ते कार्टून तेव्हा सुरू केलं आणि त्यांनी आधीच प्रेडिक्ट केलं होतं की कोविड येणार आहे किंवा डोनाल्ड ट्रम्प प्रेसिडेंट होणार आहे. सो हे कुठेतरी न्यूमरोलॉजी सोबत लिंक आहे? होऊ पण शकतो. आय डोंट नो, बिकॉज आय डोंट वॉच सिम्सन आणि ते लोक काय म्हणतात दॅट आय डोंट नो. बट येस, वी विल टॉक अ लॉट अबाउट हाऊ नेक्स्ट इयर इज गोइंग टू बी. ओके. तर ते पुढच्या व्हिडिओमध्ये बोलूयात आपण. ह्यात ते खूप मोठं होऊन जाईल. मला सांगा मॅम की लक हे आपण की तुम्ही मेहनत करताय पण लक पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे. पण हे लक जर आयुष्यात आणायचं असेल तर मग त्यासाठी न्यूमरोलॉजी गरजेची आहे का मग तिथे ॲस्ट्रॉलॉजी, टॅरट कार्ड वगैरे मग ह्यांना नाही कन्सल्ट करावं? सॉरी टू से, लेकिन ॲस्ट्रोलॉजी अँड टॅरो कार्ड डज नॉट रिअली गिव्ह यू रेमेडीज. आणि आमची सायन्स जे आहे ते फक्त तुम्हाला सोल्युशन्स देतात. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की तिरुपती बालाजीला पार्टनर करा, सी वे यू ग्रो. सो असं आम्ही खूप सारे रेमेडीज देतो रिगार्डिंग युअर स्पेलिंग चेंज, युअर सिग्नेचर, युअर लकी नंबर, लकी कलर अँड स्टोन. आम्ही हे जे स्टोन्स खडे वापरतो, दीज ऑल्सो प्ले अन इम्पॉर्टंट रोल. टॅरो कार्डमध्ये काय असतो, आता सपोजिंग युअर अ टॅरो कार्ड रीडर, मी तुमच्याकडे आता आली, एक प्रश्न विचारलं, फ्रॉम दॅट यू मे गिव्ह मी अ गुड आन्सर बिकॉज यू हॅव पिक्ड अप द कार्ड. पण 2 तासानंतर परत मी दुसरं टॅरो कार्ड रीडरकडे जाऊन सेम प्रश्न विचारलं, तिने दुसरा पत्ता उघडलं असेल. आय डोंट नो व्हॉट शी इज गोइंग टू से नेक्स्ट. बरोबर. ॲस्ट्रोलॉजीमध्ये इट इज अ प्रॉपर स्कॅन. ॲस्ट्रोलॉजी ऑल्सो आय बिलीव्ह, बिकॉज 9 ग्रहच आहे ना, ग्रह तर 9च आहे आणि नंबर्स 9 आहे, दुसरं कोण नाही आहे. सो व्हॉट दे आर टॉकिंग इंडियन लँग्वेजमध्ये आम्ही थोडा सिम्प्लिफाय केलेलं आहे इन टुडेज लँग्वेज. तो ते म्हणतात सूर्यग्रह, आम्ही म्हणतोय नंबर 1. ते म्हणतात चंद्र, आम्ही म्हणतोय नंबर 2. ते म्हणते गुरु, आम्ही म्हणतोय नंबर 3. ते म्हणतात राहू, आम्ही म्हणतोय नंबर 4. ते म्हणते बुध, आम्ही म्हणतोय नंबर 5. शुक्र नंबर 6. 7 इज केतू, 8 इज शनी आणि 9 इज मंगल. सो एव्हरीथिंग इज सेम, फक्त बोलण्याचं प्रेझेंटेशन आमची थोडी वेगळी आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, माझी पण आता 19.5 इयर्सची शनी दशा चालू आहे. ओके. शनी महादशा टिल आय लिव्ह फॉर नेक्स्ट 19 years. सो आय एम हॅपी अबाउट इट बिकॉज आय हॅव डन गुड कर्मा. शनी इज गोइंग टू गिव्ह मी द बेस्ट. सो तुम्ही कर्ममध्ये बिलीव्ह करता? ऑफकोर्स, एव्हरीथिंग इज कर्म. मग कार्मिक फिलॉसॉफी आणि न्यूमरोलॉजी, कर्म कसे पण असतील आणि तुम्ही जे सांगितले ते नाव चेंज केलंय मी, तुमचे कर्म खराब असतील तर तुम्ही माझ्याकडे येणार, नंबर चेंज करणार, पण ते तुम्ही यूज नाही करू शकणार. असे माझ्याकडे 10 लोक आले आहेत, मॅडम 4 साल पहले आपको मिला था लेकिन मैं कुछ फॉलो नहीं कर पाया. बरं. टायमिंग इज इम्पॉर्टंट. म्हणजे बिल्डिंगमध्ये राहतोय वरती लिफ्टमध्ये, आंटी आपके पास आना है, आंटी आपके पास आना है, 4 वर्ष झाले, आओ ना, नीचे रहती हूँ मैं, तुम ऊपर रहते हो, कभी आना है स्पेलिंग चेंज करने. पण 4 वर्षापासून त्याचा टाईम आलेलाच नाही आहे, म्हणून तो पोचू नाही शकत. बरोबर. पण मला असा प्रश्न पडतो, मी सांगते, माझ्या पप्पांनी आणि माझी फॅमिलीनी 35 वर्ष ऑफ हेल बघितलंय, त्याच्यानंतर हे सगळं झालं. पण मॅम मला असा प्रश्न पडतो की देवाला तर सगळेच सारखे आहेत ना, मग तो 1 नंबरला जन्माला येऊ दे किंवा म्हणजे पूर्ण महिन्याच्या कधी पण जन्माला, मग त्याला तर सगळेच प्रिय आहेत, मग त्यांनी असं का करावं? मग 4 नंबरला थोडंसं त्यांनी 9 नंबर का बनवलं?
त्यांनी समुंदर, त्यांनी गोरे गोरे अमेरिकन आणि आम्ही काळे काळे जाडे जाडे का बनवलं, त्यांनी कोणाला कतरिना कैफ आणि कोणाला माझ्यासारखं का बनवलं. देर इज नो एंड टू दॅट. एव्हरीबडी ही लव्स अँड इट्स इम्पॉर्टंट. वी आर ऑल इम्पॉर्टंट. ओके. मी कतरिना कैफसारखे अर्धे कपडे घालून इकडे बसली असती तर वुड आय लुक नाईस? आणि कतरिना कैफचे तुम्ही पाय शिवायला जाणार? सो वी आर ऑल इम्पॉर्टंट. हर शी इज ऑल्सो ॲज इक्वली इम्पॉर्टंट ऑन अर्थ ॲज मच ॲज आय एम. आम्ही सगळे आपले रोल करायला येतो. ओके. तर जोपर्यंत तुमचे कार्मिक सगळं संपत नाही तोपर्यंत तुम्ही माझ्याकडे पोचू शकणार नाही, तुम्ही न्यूमरोलॉजी वापरू शकणार नाही. आमच्या फॅमिलीमध्ये लोक आहेत, दे डोंट बिलीव्ह, दे डोंट यूज, दे डोंट बिलीव्ह अज ऑल्सो. एवढं करून नंतर पण अजून ते लोक ब्लॅक घालत आहेत. ओके. रिलेटिव्स अजून ब्लॅक घालत आहेत आणि अजून मग मेसेज करत आहेत, यार ये गडबड हो गया, वो गडबड हो गया. वी डोंट एंटरटेन देम एनीमोर नाउ बिकॉज वी नो जर तुम्हाला ब्लॅकच घालत बसायचं आहे तर हाऊ कॅन आय हेल्प यू? माय न्यूमरोलॉजी विल नॉट हेल्प यू. तुम्ही शनीचे कपडे घालून तुम्ही सांगणार की मेरा सब अच्छा होना चाहिए, कसं होईल? पण मग मला असं एक वाटतं की ब्लॅकवरून आठवलं की जे 2 नंबरचे पैसे वगैरे कमवतात किंवा जे गुंड वगैरे आहेत तर ते असं मूवीजमध्ये पण पाहतो तर त्यांना दाखवताना ब्लॅक कलर यूज केला जातो आणि ब्लॅक म्हणजे असं एक पॉवरचा सिम्बॉल वापरला. मग त्यांच्या आयुष्यात का नाही काय वाईट होत की जे ऑलरेडी गुंड वाईट होत नाही? नाही, जे गुंड आहेत त्यांच्याकडे पैसे सांगितलं वाईट होत नाही. पैसे इज नॉट एव्हरीथिंग. इंस्टाग्राम रील बघायला कमी करा. पैसे इज मोर हेडेक. कुठे लपवायचं मोदीजीकडनं, कुठे पार्क करायचे, किती टॅक्स भरायचं. टॅक्स सिच्युएशन माहिती आहे तुम्हाला इंडियामध्ये? पण मॅम एका ठिकाणी एक माणूस आहे की जो सगळं व्हाईट कॉलरनी पैसे कमवतोय, खूप कष्ट करतोय आणि तरी पण तो सुखी नाही. आणि हे असं ह्यांच्याकडे हे मर्डर्स करून खुश आहेत किंवा सगळं ह्यांच्याकडे लक्झरी आहे, ह्यांच्याकडे पैसे आहेत आणि वाईट कर्म आहेत तरी पण त्यांच्याकडे एवढं सगळं आहे. मग हे असं का डिफरंट? दॅट इज टेम्पररी व्हॉट यू आर सीइंग. आता तुम्हाला मी शाहरुख खानचं परत एक्झाम्पल देते. आय एम सो सॉरी. किती ब्लॅक वापरायचं? कुठे गेला होता? जवानचं पोस्टर्स बघितलं तुम्ही? ऑल ब्लू ब्लू ब्लू. तुम्ही मला सांगा आता लेटली 6 महिन्यात किती कमी वापरायला स्टार्ट केलं? बंद नाही केलं त्यांनी. ही लव्स ब्लॅक. पण किती कमी वापरलं? यू कॅन टेल मी. पास्ट फ्यू मंथ्स. प्रमोशनच्या व्हिडिओजमध्ये तर नाही पाहिलं ब्लॅक बघितलं. सो यू हॅव टू फर्स्ट गो देअर. बेवडे दारुडे लोक एकदम खाली जातात अँड देन दे रिअलाइज भाई मेको यहाँ नहीं रहना है. टिल दॅट टाइम यू विल नॉट बिलीव्ह. आणि हे जे तुम्ही नेगेटिव्ह लोकांची गोष्टी करता आहोत ना, दे आर नॉट हैप्पी. दे आर रनिंग फ्रॉम द पुलिस. एवरी टाइम उनके सर पे बंदूक होती है. दे डोंट नो व्हेन दे आर गोइंग टू गेट कॉट. नेगेटिव काम के साथ टू मच नेगेटिविटी इज देयर. डोंट गो फॉर इजी मनी. नाउ सी माझीच फॅमिली बघा कुठून आम्ही आलो आणि आज आम्ही कुठे आहोत. एक फ्लॅटसाठी भावांमध्ये भांडणं होते. आज आम्ही सगळे भाऊ बहिणीकडनं 4-4 फ्लॅट आहे. बट मी आपल्या ते छोटेसे ऑफिसमध्ये जे बसली आहे 25 वर्ष झाले. माझं लोणावळ्यामध्ये बंगलो आहे, तिकडे जायला टाईम नाही आहे माझ्याकडे. ते 4 फ्लॅटमध्ये टेनंट ठेवले आहेत, ते लोक माझे डोकं वेगळं खात आहेत. सो आय एम ओनली हॅपी इन माय ऑफिस. हॅपीनेस इज नॉट रिलेटेड टू मनी. ओके. हॅपीनेस इज रिलेटेड टू डू थिंग्स विच गिव्स यू हॅपीनेस. कोणाला सेवा आवडते, मला न्यूमरोलॉजी आवडते, तुम्हाला मीडिया आवडते, कोणाला एडिटिंग आवडते, कोणाला क्रिकेट आवडते. सो वी ऑल हॅव अवर डिफरंट हॉबीज वेअर वी फील हॅपी. इफ यू आर नॉट हॅपी इन युअर ऑफिस तर तुम्ही कुठे खुश असणार? घरामध्ये तर कोणाची बायको चांगली नाही आहे, कोणाचा नवरा चांगला नाही आहे, सासू पण चांगली नसते, मुलं त्रास देत आहेत. सो होम लाईफ सगळ्यांची डिस्टर्ब्ड आहे. ऑफिस इज द ओनली प्लेस यू कॅन गो. 8 तास मला रिलीफ. आणि ते ऑफिसमध्ये पण तुम्ही हॅपी नाही आहे. टाईम बघता आहोत, कधी जायचं आहे घरी, 6 वाजले की नाही घरी जायचं आहे. इट्स बोरिंग लाईफ, बॅड लाईफ. सो मेक शुअर की तुमचे 8 तास ऑफिसचे शुड बी द मोस्ट गोल्डन आवर्स ऑफ युअर डे. मॅम मी सगळ्या पॉडकास्टमध्ये एक प्रश्न कॉमेंट ठेवतो सगळ्यांनाच, कारण की लोक तेव्हाच ऐकतात जेव्हा लोकांना कळतं की नक्की हे किती कमवतात, प्रत्येकाच्या मनात असतं. तर मॅम तुम्ही किती कमवता? नेटवर्थ काय आहे तुमचं?
माझं नेटवर्थ तर मी कॅल्क्युलेट नाही केलं आहे, पण 100 किलो वेट आहे ते सांगू शकते ओपनली. त्याच्यावर काय इन्कम टॅक्सवाले येणार नाही इकडे. पण येस, आय हॅव अर्न्ड नेम, फेम, ब्लेसिंग्स. माझी फॅमिलीनी बॉलिवूडला टॉपवर आणले. TV इंडस्ट्री माझ्या फॅमिलीमुळे तिकडे पोचली आहे. आय कॅन इझिली से दॅट. एकता कपूरकडे हम पांच होता आमच्या आधी, आमच्या नंतर काय आहे तुमच्या समोर आहे. सो माझी फॅमिलीमुळे बॉलिवूड, क्रिकेटर्स, बिझनेसमॅन, पॉलिटिशियन आणि साधारण मनुष्य, दे आर अवर बिगेस्ट चंक. दे आर अवर बिगेस्ट चंक. आमच्याकडे रिक्षा ड्रायव्हर आले. अरे हाऊ कॅन आय फॉरगेट विकास मोरे. विकास मोरे माझ्याकडे आलेला. ही इज अ कोरियर गाय. कोरियर कंपनीमध्ये काम करायचं. ओके आज त्याच्याकडे मर्सिडीज आहे, माझ्याकडे अजून नाही आहे. ओके. ते काय करायचे? ही वॉज वर्किंग इन अ कोरियर कंपनी जेव्हा माझ्याकडे आले. हां. अँड टुडे मला वाटतं त्यांची स्वतःची कोरियर कंपनी असेल की काय असेल मला माहीत नाही, पण त्यांच्याकडे आज एक मर्सिडीज आहे असं त्यांची फ्रेंडने मला सांगितलं. विनोद दंडवडकर 3000 कमावणारा ड्रायव्हर होता 20 वर्षापूर्वी. आज बेलगाम का टॉप मोस्ट बिझनेसमॅन. सो पण तरी पण माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही मिळालं मला. काय तुम्ही किती कमवता किंवा नेटवर्थ किती आहे? मी खूप जर in चांगलं figure मध्ये कमवते. सांगायचं असतं मी तर. एवढं चांगलं कमवते की माझी स्वतःचं, फॅमिलीचं, आसपासचं, आय कॅन टेक गुड केअर ऑफ माय सेल्फ. ओके. बट अल्टिमेटली वॉट आय एम अर्निंग इज नॉट वॉट मेक्स मी हॅपी. जेव्हा माझे क्लायंट परत येत आहेत, दॅट इज वेन आय फील ओके. आजकालच माझे ऑस्ट्रेलियाची एक क्लायंट होती. 4-5 महिन्यापूर्वी स्वतःसाठी अपॉइंटमेंट घेतली, काल हजबंडसाठी घेतली. आणि असे माझं नाव हॅज बिकम फेमस बिकॉज ऑफ पीपल. आता तुम्हाला फायदा झाला, तुम्ही जाऊन 4 लोकांना सांगितलं. सो ॲक्च्युअली स्पीकिंग माय नेटवर्थ इज मेड बाय दीज पीपल. तुम्ही किती चार्ज करता नक्की? तो एक चांगलं फोन तुम्ही कितीचं घेणार? जास्त मागितलं नाही आणि एकदम स्वस्तातलं नाही. तुम्ही एक ॲव्हरेज किती खर्च करणार फोनवर? 20,000 वगैरे. एक्झॅक्टली तेवढी आमची फी आहे. आणि हे पण आता झालेली आहे आफ्टर GST. पहिले अजून कमी होती. म्हणजे 20,000 तुम्ही मिलियनर्स व बिलियनर्स बनवता. कळतं, मी सांगतो पहिले आपल्या पॉडकास्टमध्ये. सो खरंच भारी वाटतं. एकतर ह्या पॉडकास्टसाठी मी खूप एक्सायटेड होतो. ते लकीली जुळून आलं, जसं मॅम म्हटलं की त्याला लकच लागतं अशा गोष्टी व्हायला. आणि आता तुम्ही मला सांगा, एका माणसाकडनं मी 20,000 घेते आणि त्याला मी गणेश पायगुडे बनवते, तर तुम्ही मला सांगा माझी फीसची काय व्हॅल्यू आहे? एक तुम्हाला मी अजून एक्झाम्पल देणार आहे, तुम्ही ते प्ले करू शकतायत आपल्या ह्याच्यावर. मकरंद मराठे 56 इयर्स ओल्ड. अचानक त्यांनी माझी व्हिडिओ बघितली, मला कॉन्टॅक्ट केलं. 56 वयात त्याला सगळ्यात मोठा कॉन्ट्रॅक्ट 10 दिवसात भेटलं. 10 दिवसात, आफ्टर चेंजिंग हिज स्पेलिंग. आणि त्याची टेस्टिमनी आहे माझ्या इंस्टाग्रामवर. तो म्हणतो है मैंने कभी सोचा ही नहीं था कि ऐसा कुछ होगा. 56 रिटायरमेंट की एज है एंड आई हैव गॉट द बिगेस्ट कॉन्ट्रैक्ट जिसमें से आई हैव ऑलरेडी मेड 75 लाख रुपीज एज प्रॉफिट. तर तुम्ही मला 20,000 देता होता आणि तुम्ही 75. फॉरगेट दॅट. तुमची फेसवर जर मी एक छोटासा स्माईल पण घेऊन येते 20,000 मध्ये, सो व्हॉट डज इट कॉस्ट? तुमच्याकडे कोण कोण आलं पाहिजे? तुम्हाला काय वाटतं की कोणी तुमच्याकडे आलं पाहिजे? 80 इयर्सचे अंकल आले होते. बापरे. एक रिटायर होणारे, जस्ट अबाउट टू रिटायर आले होते. ही वॉज 58-59. मला सांगतायत अभी श्वेताजी मैं क्या करूँ, अभी रिटायर होने वाला हूँ, आय कॅन सिट ॲट होम डुईंग नथिंग. तर मी म्हणाली बघा तुम्ही रिटायरमेंटच्या एजमध्ये माझ्याकडे आले आहोत, बट बी व्हेरी केअरफुल. कारण एकदा तुम्ही आपलं नाव चेंज केलं, यू हॅव टू वर्क व्हेरी हार्ड. माझी न्यूमरोलॉजी एकदा तुमच्यावर स्टार्ट केलं ॲक्शन घ्यायला, तर काय रिटायर्ड लाईफ नाही होणार आहे तुमची. आर यू प्रिपेअर्ड फॉर दॅट? करूया. 4 वर्षात त्यांनी ऑडी घेतली आणि बरोबर माझ्याकडे घेऊन आले आणि सांगितले श्वेताजी आपने क्या कमाल किया है, एक सेकंड सांस लेने की फुर्सत नहीं है. अमिताभ बच्चनकडे पण सांस लेने की फुर्सत नाही आहे, त्यामुळे हट्टे-कट्टे एनर्जेटिक आहेत. सो देर इज नो सच थिंग एज रिटायरमेंट. इनफॅक्ट रिटायरमेंटमध्ये तर तुम्हाला पहिली गरज आहे स्पेलिंग चेंज करा. दॅट लाईफ शुड गो वेल. न्यू बॉर्न बेबी
बर्थ सर्टिफिकेटवर नाव टाका. इफ यू आर अ हाऊसवाईफ, इफ यू आर अ दुखी सासू और अ दुखी बहू, सगळ्यांसाठी न्यूमरोलॉजी आहे. म्हणजे ज्यांचे डिवोर्स वगैरे होते ते पण तुमच्यासोबत अरे consult करू शकतात? मैंने डिवोर्स का मिठाई खाया है. आई हैव सेड इट इन सो मेनी ऑफ माय वीडियोस. मैडम थैंक यू, मेरा डिवोर्स मक्खन के जैसे हो गया, एक भी पैसा नहीं देना पड़ा. आणि ज्यांना नाही करायचे त्यांना ज्यांना नाही करायचं ते पण माझ्याकडे आले आहेत. हां. हजबंडचं अफेअर, वाईफचं अफेअर, दोघी वेगवेगळ्या टाईमवर माझ्याकडे आले. आणि थोड्या दिवसानंतर दोघी एकत्र माझ्याकडे आले. दोघांनी आपापले बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड सोडून टाकलं अँड दे हॅव बिकम वन. आता तुम्हाला सांगते ना, मला काहीतरी होतंय, मला पण काटायला की काटे येतात. आय एम सो सरप्राईज की काय काय होत नाही. इट्स रिअली ब्युटिफुल सायन्स, इट्स अमेझिंग सायन्स. एक गोष्टी आय डोंट नो ऑन एअर सांगायला पाहिजे. ऑस्ट्रेलियामध्ये वाईफ राहते, तो इंडिया ऑस्ट्रेलिया करायचा. आलं, स्पेलिंग चेंज केली, गेला. 6 महिनेपर्यंत त्यांचे खूप फ्रेंड्स, मॅडम मनोजने मेको विजय, मनोजने विजय. मग परत स्वतःसाठी आला 6 महीन्यानंतर. परत मैंने कहा अभी तो तुमने अपॉइंटमेंट लिया था, वाई यू वांट टू सी मी अगेन. इसे मैडम मैं बहुत गलत काम करता था क्योंकि मेरी वाइफ ऑस्ट्रेलिया में थी, मैं इधर क्या करता था, शी नेवर यूज्ड टू कम टू नो. आपने क्या जादू किया है, आई हैव स्टार्टेड फीलिंग सो बॅड अँड आय हॅव बिकम अ व्हेरी गुड हजबंड सडनली. स्वतःचं कन्फेशन येऊन, मला काय माहिती तू काय करतोय, त्यांनी फर्स्ट टाइम मला सांगितलं नाही आणि मला काय करायचं आहे, तू काय करतोय प्रायव्हेट लाईफमध्ये. बट ही बिकेम अ क्लीन पर्सन. आणि त्याचं नंतर येऊन मला कन्फेस करतोय की मॅडम तुम्ही काय केलं, आता मला वाईट वाटतंय की मेरी बिचारी वाईफ आहे और मैं यहाँ क्या कर रहा हूँ. तर मॅम आपण एवढं सगळ्या गप्पा मारल्या, पण जे कॉमन लोक जे आता पॉडकास्ट ऐकतात आहे, जे सर्वसाधारण आहे, तर त्यांच्यासाठी काहीतरी टिप्स द्या ना. आमच्याकडे टिप्स आहे. न्यूमरोलॉजी इज फुल ऑफ टिप्स. पण इन जनरल जे तुम्हाला मी सांगते, अँड मोस्ट ऑफ यू तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. फर्स्ट थिंग आहे ब्लू कलर, व्हाईट अँड येलो. 7 रंग आहे. 7मधून काळं आणि लाल जरा कमी करा. लाल एवढंसं सिंदूर कशाला आहे, एक चुटकी सिंदूर, बिकॉज लिटल नॉट मोर. लाल कलर खूप कमी, काळं अजिबात बंद. ओके. नंबर्समध्ये आपले फॅमिली फ्रेंड्स वी कॅनॉट अवॉइड. इनफॅक्ट माझी बेस्ट फ्रेंड फ्रॉम क्लास 6 इज अ नंबर 4 बॉर्न ऑन 22 अँड टिल टुडे तीच माझी एकलौती फ्रेंड आहे. सो यू कॅन्ट अवॉइड फ्रेंड, चिल्ड्रन, फॅमिली. बट कार नंबर, मोबाईल नंबर सगळे चेंज करा. घर पण आपण चेंज करू शकतो. आय नो इट्स डिफिकल्ट, पण करायचं आहे तर करावाच लागणार आहे. मोबाईल नंबर ज्यांचा आहे इट्स इझिली चेंजेबल. गाडी नंबर आता इमिडिएटली तुम्ही नवीन गाडी नाही घेऊ शकत, तर पुट 24 नंबर ऑन इट. तो रेमेडीजमध्ये 24 नंबर हातावर लिहा, कारवर लिहा. बायकोबरोबर भांडतायत तर बेडरूममध्ये लिहा. घरामध्ये दर वॉलमध्ये यू कॅन राईट. एव्हरी रूम का साऊथ वॉल यू कॅन राईट. पाय दुखतंय, डोकं दुखतंय, छोटी मोठी बिमारी 24मधून जाते. मोठी गोष्टी आहे तर डॉक्टरकडे जा, नाही तर उद्या सांगणार हमने 24 लिखा, डॉक्टर के पास नाही गए. डॉक्टरकडे जावा, आपली औषध घ्या, बट राईट 24. लॉकरमध्ये 24 लिहून ठेवा. तुमचं पर्समध्ये 24 लिहून ठेवा. सो नंबर्स, लकी नंबर्स सगळ्यांसाठी इन जनरल 1, 3, 5, 6 आहे. 2 and 7 क्रिएटिव्ह नंबर्स आहे. 9 ॲक्शन आहे. तुम्ही बघा देवाने किती सुंदर दुनिया रचली आहे. न्यूमरोलॉजी आणि हिंदू धर्म ह्यांचं काही रिलेशन आहे? देवाने एवढी सुंदर दुनिया रचली आहे. 7 कलर्स सगळे इम्पॉर्टंट आहे. आता मी सांगते ब्लॅक नाही, लेकिन काला बाल भी होता है, काली रात भी होती है, श्याम रंग भी होता है काला. सो काला इज इम्पॉर्टंट बट डोंट यूज इट. आमच्या हिंदू धर्मामध्ये तुम्ही आठवण करा, तुमच्या गावामध्ये तुम्ही जात असणार हॉलिडेसाठी आजीकडे, कोणी काला वापरायचं? प्रोग्राम्सला नाही म्हणतात, काला नाही घालायचं, आईने सांगितले. मोठे लोक नाही म्हणतात. हमारे देवी को काला नहीं चलता है. मी लहानपणीपासून ऐकत होते हे सगळं गोष्ट. बरोबर. सो अवॉइड ब्लॅक. कलर्समध्ये व्हाईट, ब्लू, येलो. आता हे सगळे कलर्स सूर्यदेवाचे. सकाळी सूर्यदेव येतो, गोल्ड, ऑरेंज, ब्लू स्काय. तुम्ही हिंदू असो या मुस्लिम असो, स्काय तो एक ही है, बरोबर. खून का कलर एक है. सो वाई नॉट रेड. लोक मला सांगतायत खून का कलर रेड है, आप ना क्यों बोलते हो? क्योंकि ऑलरेडी देर इज सो मच रेड फ्लोटिंग इनसाइड अस. एवढी एनर्जी ऑलरेडी आमच्यामध्ये आहे. सो वी डोंट नीड टू ॲड.
ओके, मग हाय ब्लड प्रेशर होतं जास्त ब्लड वाढलं तर. बरोबर. सो नंबर्समध्ये तुम्ही बघा 9 नंबर आहेत पण पूर्ण केअर टेकिंग नंबर्स झाले आहेत. सगळे नंबर्स इम्पॉर्टंट आहे. 1, 3, 5, 6 बिझनेस करणार. 2 and 7 मोस्टली क्रिएटिव्हिटी, संत महात्मा, Leaders. ॲस्ट्रोलॉजर्स, म्युझिशियन्स, आर्ट, ड्रामा, पोयम, हे 2 and 7चं काम आहे. 5 जोकर कार्ड है. 5 नंबरला इकडे टाका, इकडे टाका, इकडे टाका, कोई भी रोल में फिट हो जाता है. ही कैन डू मल्टिपल रोल्स. 4 and 8 अनलकी, अनलकी, अनलकी. का? बिकॉज 4 and 8 इज अ स्पिरिच्युअल नंबर. बर. देवाच्या दुकान कोण चालवणार? दुःखी लोक नसणार. 4 and 8 लोक घरातून एवढे कंटाळतात की हाफ ऑफ देम गो ऑफ इन टू द बनवास, हाफ ऑफ देम गो ऑफ इन टू मैं घर छोड़ के भाग जाऊँ टाइप्स. सो देव त्यांना थोड़ा थोड़ा त्रास देतो है सो दैट बाबा तू मेरे पास आ, मेरा दुकान भी चलने गए. सो तुम्हाला मोस्टली श्री श्री रविशंकर एक एग्जाम्पल है, नंबर 4. ओके. मदर मेरी नंबर 8 सप्टेंबरला त्यांचा बर्थडे करतो. मदर टेरेसा 26 ऑगस्ट. आता 26 ऑगस्ट इज नंबर 8 अँड वर्गो. 8 सप्टेंबर इज नंबर 8 वर्गो. सो मदर मेरी आणि मदर टेरेसा दोघांचं सेम बर्थडे आहे अकॉर्डिंग टू न्यूमरोलॉजी. सो 8 number God wants you to do spiritual work. 4 number He wants you to do spiritual work. इसीलिए in your life you get little ज़्यादा hurdles so that तुम उधर ज़्यादा पूजा पाठ करो. NGOs हे लोक चालवतात, देशची सेवा हे लोक करतात. ओके. So that is why 4 and 8 we say unlucky in routine life. अच्छा. बाकी तुम्ही स्पिरिच्युअल लाईफमध्ये आहोत, भगवान संत महात्मा आहोत, तर यू विल सी ग्रेट हाईट्स इन दॅट फील्ड. ओके. और इवन इफ युअर अ गुड ह्युमन बिईंग आणि चांगली सेवा करतोय, घाण नाही आहे तुमच्या आतमध्ये. अजून एक नंबर 8 आहे दुबईमध्ये बसलेला, ही इज ऑल्सो नंबर 8. दाऊद. सो 2 सर्कल्स. तर हे आम्हाला एक्स्ट्रीम्स असतो 8मध्ये. सो वी हॅव टू अवॉइड दीज नंबर्स. ऑफकोर्स तुमची आई वडील ऑलरेडी 8 आहे, तुमचे मुलं 8 आहे, तुमची बायको या हजबंड 8 आहे, यू कॅन्ट लीव देम. बट इफ यू आर नॉट मॅरिड तर अवॉइड करा. असं घरमध्ये तुम्हाला कोणी सांगत नाही राहायलाच पाहिजे ना. पण मग मॅम तुम्ही आता पार्टनर सांगितलं, ज्यांची गर्लफ्रेंडची डेट किंवा बायकोची डेट 8 असेल किंवा गर्लफ्रेंडची 8 किंवा 4 असेल, त्यांचं ब्रेकअप होतील लोकच हे पॉडकास्ट ऐकल्यावर. हे पॉडकास्ट बघून अगर तुमचा ब्रेकअप होणार आहे तो इट इज व्हेरी गुड, बिकॉज यू आर नॉट ब्लडी मेड फॉर इच अदर अँड यू डोंट लव्ह युअर पार्टनर इनफ. तर तुम्ही श्वेता जुमानीच्या डोक्यावर बंदूक ठेवून तिला सोडणार आहे. काय आन्सर भेटलं, वा. ओके. सो ज्याला प्रेम आहे त्याला प्रेम आहे, फिर कुछ भी होने दो, आई डोंट केअर. मैं तो 4 क्या 8 के साथ ही करूँगी. आता तुम्ही लोक पण मोदीजीच्या चपेटेमध्ये आले ना 8 नंबरचे. प्रेम आहे ना सगळ्यांना. एव्हरीबडी इज अट्रॅक्टेड टू हिम बिकॉज 8 नंबरचे रिंग्स असतात ना, दॅट इज ऑल गोईंग टुवर्ड्स द शनी का प्लॅनेट सॅटर्न. ओके. पण त्यांनी किती कामं केली आहेत. बरोबर. फर्स्ट बिफोर ही बिकम प्राईम मिनिस्टर अँड आफ्टर ही बिकम प्राईम मिनिस्टर ऑल्सो. आय हॅव सीन इन पुणेमध्ये जेव्हा आले होते, रोनक जे त्यांच्या फेसवर आहे, तेज ते आहे. मॉर्निंग टू नाईट काम करतायत. मराठीचे 2-4 डायलॉग पण इकडे मारले आम्हाला येऊन. बरोबर. की तमिळमध्ये डायलॉग किती टफ असणार ते पण मारलं असेल. तो ते काम करतायत, आम्हाला दिसतंय. ॲटलिस्ट पीपल आर अट्रॅक्टेड टू हिम फॉर सम रिझन. राईट. बट देन तुम्हाला तसं यू हॅव टू बिकम लाईक दॅट. राहुल गांधींनी काय चूक केली? राहुल गांधीची सगळ्यात मोठी चूक एक आहे, हार्वर्डमध्ये जाऊन शिकला आहे, जेव्हा त्याला दिल्लीमध्ये बसून पॉलिटिक्स शिकायला पाहिजे. तुम्ही हार्वर्डमध्ये बसले, इकडे तोपर्यंत मोदीजी बसून पॉलिटिक्स गेम खेळत होते, स्ट्रगल केली त्याने BJP बरोबर 35 वर्ष. तुम्ही हार्वर्डमध्ये बसले होते, तुम्हाला ABCD पॉलिटिक्सचं माहीत नाही आहे. आता केस पांढरे झाले राहुल गांधीचे, 1-2 तरी जिंकतोय कुठेतरी. हळूहळू तो पण येणार आहे. टाईम येतो आहे सगळ्यांचं. 10 वर्ष नंतर तो येऊ शकतो आहे. बट ही इज ऑल्सो नंबर 1 आणि त्याचा टाईम पण येऊ शकतो आहे. आज तुम्ही पप्पू म्हणा काय म्हणा,
पण ही हॅज टू लर्न द गेम ना. यू हॅव नॉट लर्न द गेम. आता विराट कोहली लहानपणापासून करतोय, आपण रील्स बघितली ना की हाऊ ही वॉज वर्किंग हार्ड फॉर इट. देन यू कॅन बिकम, एव्हरीबडी हू इज लर्निंग न्यूमरोलॉजी कॅन नॉट बिकम न्यूमरोलॉजिस्ट. मी तेच विचारलं होतं की तुम्ही सांगितलं की तुमचा सन इन लॉ प्रॅक्टिस करताय, तर न्यूमरोलॉजी फक्त तुमच्याकडून शिकली पाहिजे का कुठून, वेज काय न्यूमरोलॉजी हे करायचे, आणि ते कुणासाठी, कोण कोण शिकू शकतं हे? सगळे हू एव्हर इंटरेस्ट. मी उर्दू शिकली आता. आय हॅव इंटरेस्ट, सो आय वॉन्टेड टू लर्न हाऊ इट इज रिटन. ज्याला इंटरेस्ट आहे ते शिकू शकतोय. पण मी उर्दू शिकली आणि सोडून दिलं ना, उर्दूमध्ये घुसले नाही. बरोबर. कोणताही बिझनेस करा तुम्ही, इंजिनिअरिंग करा, तुमचं पॉडकास्ट करा, तुमची रायफल शूटिंग करा, यू हॅव टू बी क्रेझी अबाउट इट आणि घुसलं पाहिजे, पूर्ण इनसाइड आउट डुबून जायला पाहिजे. देन ओनली यू कॅन बिकम समथिंग. नाहीतर 100 ॲस्ट्रोलॉजर आहे, 100 न्यूमरोलॉजिस्ट आहे, 100 डॉक्टर आहे. आपण आपल्या फेवरेट डॉक्टरकडे का जातो? बरोबर. वी डोंट गो टू एव्हरीबडी ना. पण मग ह्याच्यात फ्रॉड्स पण वाढलेत. खूप लोक खूप चार्ज करतात आणि तुम्ही सांगता की ते सांगतात की 4 नंबर हे ना करू. तुमचंच ऐकून, तुम्ही सांगत होते मगाशी, तुमचंच ऐकून ते वेगळं सांगतात, पण त्यांचा अभ्यास झाला नसतो. मग कंट्रोल, आपल्या देशामध्ये किती लोक आहेत, कोणाकोणाला कंट्रोल करूया. आणि दर गोष्टीमध्ये आहे, पॉलिटिशियन्समध्ये आहे, टीचर्समध्ये आहे, बरोबर, दुकानमध्ये आहे, सोनारमध्ये आहे. सो वी कॅन ब्लेम ओनली ॲस्ट्रोलॉजर अँड पॉलिटिशियन. सोनार पण किती चिटिंग करतो. कोणी 10% करतायत, दुसरे 20% करतायत. सो इट्स देअर एव्हरीवेअर, यू कॅन्ट हेल्प इट. मॅम जाता आता एक जिथून आपला पॉडकास्ट सुरू झाला होता की सोलमेट किंवा हे, तर कुठल्या नंबरला कुठला सोलमेट असतो हे कळू शकता? सोलमेट इज द फर्स्ट अट्रॅक्शन. आणि तुमचं अट्रॅक्शन थोडे दिवसामध्ये खराब झालं, सो दॅट ही वॉज नेव्हर युअर सोलमेट. ओके. बट येस, नंबर्स तुम्हाला खूप गोष्टी सांगू शकतात. ज्यांचं लग्न झालेलं आहे, प्लीज माझ्यामुळे डिवोर्स घेऊ नका. पण ज्यांचं लग्न नाही झालेलं आहे, गो फॉर योर लकी बर्थडे पार्टनर. इफ़ यू आर इन लव विद अ गर्ल और अ बॉय, फिर तुमको प्यार के लिए कुछ भी करना पड़ेगा. हमको तो फिल्मों में सिखाया गया है, हवा पे जिएंगे. तो इफ़ यू लव समबडी और ही इज 8 or 4, यू शुड मैरी दैट पर्सन बिकॉज यू लव हिम. नहीं तो अगर तुम चूज़ कर रहे हो तर तुम्ही चूज करा. इफ यू आर अ नंबर 1, तुमच्यासाठी 1, 2, 6, 7 नंबरचं पार्टनर चांगलं आहे. इफ यू आर नंबर 2, परत तुम्हाला 1, 2, 6, 7 चांगलं आहे. इफ यू आर नंबर 3, तुमच्यासाठी 3, 6, 9 चांगलं आहे. इफ यू आर नंबर 4, 1, 2, 6, 7 तुमच्यासाठी चांगलं आहे. इफ यू आर नंबर 5, 4, 8 आणि 9 सोडून तुम्हाला सगळे चांगले आहेत नंबर्स. यू कॅन मॅरी एनीबडी. इफ यू आर नंबर 6, 3, 6 किंवा 2, हे 3 तुमचे बेस्ट पार्टनर्स असणार. इफ यू आर नंबर 7, अगेन सेम ग्रुप, 1, 2, 6, 7. 8 नंबरसाठी आम्ही सांगतो 1, 3, 5, 6 आणि 9 नंबरसाठी 3 and 6. हे मोस्ट लकी आहे. पण दिस इज नॉट द एंड ऑफ द टॉपिक. डेस्टिनी नंबर बघावी लागते, झोडियाक साईन बघावा लागतो. अगेन देर इज अ लॉट ऑफ अदर वर्क्स ओव्हर देअर, बट दिस इज जस्ट बेसिक. पण हे फर्स्ट डेटने कॅल्क्युलेट होतं की डेस्टिनी नंबरचे 1, 2, 3? जर तुमचं हे फर्स्ट डेट नाही बसला समजा, पण डेस्टिनी बसतोय, ओके, तरी पण ओके. झोडियाक साईन, तुम्ही पण वॉटर साईन आहे, ती पण वॉटर साईन आहे. पायशीज इज वॉटर साईन, स्कॉर्पिओ इज वॉटर साईन, तर वॉटर भेटला तरी पण ओके आहे. तर असं खूप सारी गोष्टी आहे. त्याच्यासाठी तुम्हाला मॅमलाच भेटावं लागेल. असं रीलमधून नाही कळणार आहे. पहिली गोष्ट पॉडकास्टमधून सगळं तुम्हाला इथं सांगू का. सो खूप सगळ्यांचे खूप प्रश्न असतील, तर मी असं सांगेल की तुम्ही ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट करा की तुमचे काही प्रश्न आहेत. तर जो पुढचा पॉडकास्ट होणार आहे ज्याच्यावरती 2024चे प्रेडिक्शन्स बद्दल मॅमसोबत आपण बोलणार आहे, तिथे आपण हे कव्हर करूयात तुमचे काही प्रश्न असतील तर. आणि मॅम खरंच खूप छान वाटलं एकंदरीत. अजून खूप प्रश्न आठवत होते पण मॅमला जायचं आहे. मॅमनी हा टाईम काढला, ह्याचंच खूप माझं लक आहे की तुम्ही इथपर्यंत आलात आणि मी एवढा प्रेशियस टाईम दिला. तर मॅम तुम्हाला कसं वाटलं आजचा हा पॉडकास्ट? हा माझा फर्स्ट पॉडकास्ट आहे, आवडलं. आणि टॉकिंग अबाउट न्यूमरोलॉजी रात्री 2 वाजता पण तुम्ही ठरवलं असतं तर आय वुड हॅव स्पोकन विथ सो मच फन बिकॉज आय जस्ट लव्ह टॉकिंग अबाउट नंबर्स. वा, काय आवडलं मॅम तुम्हाला या पॉडकास्टबद्दल जर सांगायचं? आय कॅन गेट टू सो मेनी पीपल. मी बघितले तुमचे एक 4-5 लाख लोक बघतायत. तर आय वॉज सो इम्प्रेस्ड विथ गणेश पायगुडेज. त्यांनीच मला सांगितलं की तुम्ही यांच्याबरोबर पॉडकास्ट करा. तर इतके सारे लोकांकडे माझी सायन्स पोचणार, दॅट इज माय एम.
दॅट इज माय एम, की जितके लोकांना समजेल की बाबा लकी नंबर, लकी कलर, टूथब्रश वापरायचं आहे, कंगी वापरायचे आहे, कपडे वापरायचे आहेत, वाय नॉट ऑफ युअर लकी कलर. हे सगळंच मला द मोर मीडिया आय नेवर रिफ्यूज, कोणाला मी रिफ्यूज करत नाही. रेडिओ असू दे, पेपर असू दे, टी व्ही असू दे, जास्तीत जास्त लोकांकडे हे सगळं पोचायला पाहिजे. अँड थँक्स टू ॲज आय सेड यूट्यूब, इंस्टाग्राम, तुमच्यामुळे अजून किती लोकांकडे आय कॅन रीच हू आर कुड बी माय न्यू फॉलोअर्स. मग मला हे भारी वाटतं की तुमच्या एवढ्या वर्षाच्या जर्नीमध्ये तुम्ही पहिला पॉडकास्ट केला की जो आपल्या चॅनलवरती आहे. नाही, आपल्या चॅनलचं पण हे भाग्य समजायचं. तर जाता आता एक चॅनलबद्दल किंवा पॉडकास्टबद्दल प्रिडिक्शन काही? तुम्ही फर्स्ट ऑफ ऑल ऑड 6 नंबरवर येतोय, सो इट्स अ लकी नंबर. अँड आता मी इकडे आलेली आहे, तर यु नो काय प्रिडिक्शन विषय होणार आहे ऑड विषय होणार सगळं. तर थँक्यू मॅम सो मच. आणि आपण अजून एक तो पॉडकास्ट करूयात जे काय म्हणतील. सो थँक्यू. चेस. थँक्यू. हे चेअर्स नाही आवडत मला, पाणी आहे कारण.